येस. तर फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे काय? पैशाचं व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच्या आधी पहिलं पहिलं बघा मी तुम्हाला काय दाखवतोय. वेक अप कॉल फॉर ऑल एंटरप्रेन्योर्स. एंटरप्रेन्योर्स म्हणजे जो उद्योजक, रिस्क घेऊन जो उद्योग करतोय, तुमच्यासाठी डोळे उघडा. आणि हा जो सिंह आहे, हा वेळोवेळी आपल्याला भेटणार आहे. वेळोवेळी जिथे-जिथे मेन पॉइंट आहे, हा बोलणार आहे, की ही स्लाइड दरवेळेला तुम्हाला येणार आहे, की वेक कॉल, डोळे उघडा, पैशाच्या बद्दल जाणून घ्या. बरोबर? तर आज जे तुम्ही काय बोलता, तर डोळे उघडे ठेवून जाणून घ्या. पहिलं सर्वात इम्पोर्टंट BI ट्रायंगल म्हणजे बिझनेसचा जो ट्रायंगल आहे, तुमचा बिझनेस कसा असायला पाहिजे. तर रॉबर्ट कियोस्की म्हणून म्हणजे एक जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत. त्यांनी रिच डॅड पुअर डॅड आणि आर्थिक विषयावर जी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा बिझनेस असा असायला पाहिजे. असा असायला पाहिजे म्हणजे काय? हा त्रिकोण नीट समजून घ्या. ह्याचा स्क्रीनशॉट काढा, ह्याचा प्रिंट आउट तुमच्या ऑफिसमध्ये लावा. अगेन मी तुम्हाला सांगतोय. पहिलं तुम्ही व्यवसाय का सुरुवात केलात? हे बेसला तुम्हाला दिसतंय मिशन. मिशन म्हणजे ध्येय. बरोबर? ध्येय तुमचं क्लिअर असायला पाहिजे. तुमच्याकडे टीम असायला पाहिजे. सुरुवातीला आज तुम्हाला परिचय देताना आम्ही विचारलं होतं, की तुमच्याकडे टीम कितीची आहे? खूप जणांनी 1 किंवा 2 चालेल. 1 किंवा 2 असेल तरी चालेल. 1 असेल तरी चालेल. पण टीम तुमच्याकडे असायला पाहिजे. वेळोवेळी टीम मोठी व्हायला पाहिजे. तिसरं लीडरशिप स्किल तुमच्याकडे असायला पाहिजे. मगाशी कोणतरी सांगितलं, की ऑर्गनायझेशन कशी वाढवायची? तर पहिलं लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या बिझनेसचं ध्येय असणं गरजेचं आहे. आज तुम्ही बघा, आपल्या मराठा समाजातलं मोठं झालेलं उदाहरण बघा, येवले चहा. आज येवले चहा पूर्ण त्यांनी चहामध्ये क्रांती करून टाकलेली आहे. एवढ्या जणांना रोजगार केलेला आहे. त्यांच्यामुळे कॉपीकॅट मॉडेल तयार झाले आहेत. पण त्यांचं ध्येय होतं, की चहाला एक नवीन ओळख निर्माण करून देणं. त्या ध्येयामुळे त्यांचे आज 290 फ्रँचायझी. बरोबर? तर ध्येय पहिलं तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमच्याकडे टीम असायला पाहिजे. तुमच्याकडे लीडरशिप असायला पाहिजे. बरोबर? त्यानंतर सर्वात इम्पोर्टंट जी काही गोष्ट आज आपण शिकणार आहोत, बघा ह्या पिरॅमिडच्या तळाशी पहिलं येतंय कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे काय? तुम्ही पैसा कसा मॅनेज करताय ह्याचं तुम्हाला मोठं उदाहरण सांगतो. आज Amazon असेल, Flipkart असेल, काल लिस्ट झालेली Paytm असेल, ह्या कंपन्यांमध्ये एक साम्य आहे. कोणी सांगू शकाल? Zomato असेल, Amazon असेल, Flipkart असेल, Paytm असेल, या कंपन्यांमध्ये एक साम्य आहे. हे साम्य काय ते तुम्हाला सांगतो. हे वाक्य लिहून घ्या. ह्या कंपन्यांचा कॅश फ्लो खूप चांगला आहे. पण ह्या कंपन्या मित्रांनो लॉसमध्ये आहेत, प्रचंड लॉसमध्ये आहेत. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? कॅश फ्लो आणि नफा ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर 3 वर्षापासून 4 वर्षापासून तुम्ही बिझनेस करताय, तुमचा कॅश फ्लो चांगला आहे, पण तुम्ही लॉसमध्ये आहात, नो प्रॉब्लेम. हे तुम्हाला जिंदगीत कोण सांगणार नाही. लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. आपण काय बोलतो, की नफा पहिला आला पाहिजे. नफा यायला 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जावे लागतात. पण जर समजा तुमच्या बिझनेसमधून 1,00,000 तुम्हाला येतायत, ₹1,00,000 तुमचा खर्च होतोय, तर तुमचा बिझनेस प्लसमध्ये आहे. तुमच्या हातात काही नाही उरत आहेत. नो प्रॉब्लेम. परत एकदा मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या. हे तुम्हाला आत्तापर्यंत हे वाक्य कोणीच सांगितलं नसेल. आत्तापर्यंत हे जे सेशन आहे मी 2017 पासून आत्तापर्यंत ही माझी जवळपास 30वी किंवा 40वी वेळ असेल मी प्रेझेंट करतोय. पण ह्याच्यासाठी जो अभ्यास केलेला आहे तो 2013 पासूनचा अभ्यास आहे. मोठमोठ्या कंपन्या कॅश फ्लोवर चालतात, नफ्यावर चालत नाहीत. टाटा स्टील गेले 14 वर्ष लॉसमध्ये होती म्हणून रतन टाटाने ती बंद केली नाही. बरोबर? ती कॅश फ्लोवर चालते. तर पहिलं आपल्याला काय करायचंय? आपल्याला कॅश फ्लो चांगला करायचा आहे आणि कॅश फ्लो कसा चांगला करायचा हे आज आपण शिकणार आहे. दुसरं धंद्याचं येतं कम्युनिकेशन. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन कसं आहे? ग्राहकांशी कम्युनिकेशन कसं आहे? व्हेंडरशी कम्युनिकेशन कसं आहे? ते महत्वाचं आहे. तुमचा स्टाफ कसा बोलतोय वगैरे, वगैरे. त्यानंतर थर्ड येतं सिस्टम. तुमच्या बिझनेसमध्ये सिस्टम आहे का? आज McDonald'sचा बर्गर जगातला सर्वात चांगला बर्गर आहे अशातला भाग नाही. पण McDonald'कडे सिस्टम आहे म्हणून ते जगामध्ये एका मिनिटाला करोडो बर्गर विकतात. येवले चहानी सिस्टम बनवली आणि त्यांनी एक चहा सेम पद्धतीचा चहा आज 290 फ्रँचायझी मधून विकतायत. बरोबर? त्यानंतर
येतं की लीगल फॉर्मॅलिटी तुम्ही प्रॉपर केली आहे का, तुमचं गुमास्ता लायसन काढलंय का, तुमची प्रॉपरायटरी आहे, तुमची पार्टनरशिप फर्म आहे, तुमची प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, लीगल फॉर्मेशन चांगलं केलंय का, हे महत्वाचं आहे. उद्या आपण किरण सर तुम्हाला ते सांगणार आहेत, बरोबर, की तुमची पार्टनरशिप असेल तर कशा पद्धतीची असायला पाहिजे. आज माझी आणि माझ्या पार्टनरची प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, तरी पण आम्ही व्यवसायामध्ये काही प्रोडक्ट आहेत जिकडे मी 100% प्रॉफिट मी घेतो, का तर ते प्रोडक्ट मी पूर्ण चालवतो. काही प्रोडक्ट आहे तो बघतो. लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. प्रायव्हेट लिमिटेड एकच, पण काही प्रोडक्टचा 100% प्रॉफिट तो घेतो, काही प्रोडक्टचा 100% प्रॉफिट मी घेतो, काही प्रोडक्टचा 50% प्रॉफिट आम्ही दोघं पण घेतो. ही प्रायव्हेट लिमिटेडची ताकद आहे. आणि त्यानंतर येतं तुमचं प्रोडक्ट, बरोबर. म्हणजे प्रोडक्ट बघा, पहिलं मिशन आलं, टीम आली, लीडरशिप आली, कॅश फ्लो आलं, कम्युनिकेशन आलं, सिस्टीम आली, लीगल आलं, मग प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं. आपण घाई काय करतो, आपल्याला फक्त आपलं प्रोडक्ट माहिती असतं. सर मला वडापाव बनवायला येतो. हो, तू 1 दिवस गाडी चालवशील, 5 दिवस गाडी चालवशील, 5 महिने चालवशील, 5 वर्ष चालवशील, पण ज्या दिवशी तुझ्याकडे मोठा बिझनेस होईल, तुझं लीगल स्ट्रक्चर नीट नसेल, तुझ्याकडे सिस्टीम नसतील, तुला ग्राहकांशी कसं बोलायचं माहिती नाही, तुला पैसे येतायत किती, जातायत किती हे माहिती नसेल, तर तू प्रॉब्लेम मध्ये येशील. बरोबर. तर त्यासाठी आपल्याकडे ह्या पद्धतीचा ट्रायंगल असणं गरजेचं आहे. आणि हा ट्रायंगल कसा बनलाय मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती आहे. हे काय आहे? कोणी सांगू शकेल हे काय आहे? काय आहे? इजिप्तचे काय थे? पिरॅमिड. बरोबर. आता तुम्ही विचार कराल, पिरॅमिडचा आकार, बरोबर, हा असाच का आहे? तर मित्रांनो, हा आकार म्हणजे ना, हा निसर्गाचा आकार आहे. निसर्गाचा आकार म्हणजे काय? पर्वतांचा आकार आहे. बरोबर. त्यामुळे जगातले आता टेस्टिंग केलेलं आहे, कितीही मोठा भूकंप आला तरी पिरॅमिड तुटू शकत नाहीत. कारण हे जसे वर दिसतात, तशाच पद्धतीने खाली पण आहे. बरोबर. आज जसं एक 13 माळ्याचा टॉवर बांधताना ती खोली जी जी डेव्हलपमेंट जे होतं ते 5-5, 6-6 माळे खाली पिलर असतात. त्याच पद्धतीने जर तुम्हाला तुमचा बिझनेस उभा करायचा तर मित्रांनो बघा, एक पिरॅमिड उभा करायला ही डॉक्युमेंटरी आहे नॅशनल जिओग्राफीवर, YouTubeवर पण अवेलेबल आहे. एक पिरॅमिड बनवायला 21 वर्ष लागतात. एकेका धंद्याची मॅच्युरिटी ही 5-5, 10-10, 15-15 वर्षाची असते. तर पहिले 5 वर्ष, मी काल पण पोस्ट टाकली होती आपल्या ग्रुपवर. जर पहिले 3-4 वर्ष तुमचं घर फक्त जरी चालत असेल, तुमच्या व्यवसायातून तुमचं घर जरी बेसिकरित्या चालत असेल, तर तुमच्या धंद्याला थँक यू बोला. देवाला धन्यवाद द्या. बरोबर. आपल्याला काय वाटतं, की माझ्याकडे पैसे राहिले पाहिजे. पैसे राहणार, जर प्रॉपर कॅश मॅनेजमेंट असेल तर पैसे राहणार. पण पहिली 4 ते 5 वर्ष बघा, हा पिरॅमिडचा पहिला बेस असतो. नंतर 10 वर्षामध्ये तो 20% होतो. 16 वर्षामध्ये हे होतो. आज आपण ज्या मोठ्या कंपन्या बघतो, Apple वगैरे, वगैरे. आज Zomato तुम्हाला वाटेल, की 2021 मध्ये लिस्ट झाले. पण Zomatoची सुरुवात मित्रांनो 2010 मध्ये झाली. हे किती जणांना माहिती आहे? आपल्याला 2017-18 पासून झोमॅटो दिसायला लागलं, पण झोमॅटोची सुरुवात 2010 पासून आहे. कुठच्याही बिझनेसचे मॅच्युरिटी पिरियड हा 6 ते 7 वर्षाचा असतो. त्यामुळे 21 वर्ष तप लागतात. ह्या Apple-विप्पल ज्या कंपन्या दिसतात तुम्हाला, Microsoft वगैरे, या येण्याआधी 10-10, 20-20 वर्ष त्यांनी म्हणजे बॅकफूटला काढलेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला व्यवसायामध्ये पहिलं एक जर तत्व अवलंब करायचं आहे, तर पहिलं तुमचं ध्येय क्लिअर असणं गरजेचं आहे. नाहीतर खूप जण पोस्ट टाकतात. माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, मला व्यवसाय सुचवा. अरे तू 5 लाख रुपये नाही, 50 लाख रुपये असतील तरी त्या व्यवसायात टिकणार नाही. बरोबर? ह्या गोष्टी कदाचित माझी भाषा तुम्हाला खूप टोन किंवा हे वाटेल, पण एक लक्षात घ्या, मी हे तुमच्या भल्याचं सांगतो. बरोबर? ही भाषा, ही गोष्ट मला कळायला आम्हाला सांगणारं कोण नव्हतं. 15 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी सांगणारं कोण नव्हतं. आज मराठा उद्योजक सारथीतर्फे ही गोष्ट आज आपल्याला होते. 5 दिवसापूर्वी पोस्ट टाकली. आज तुम्ही 70-80 जण, अजय सर किती जण जॉइन आहेत? 89. खूप आभार सगळ्यांचे. आत्ताच सुरुवात केलेली आहे. कोणीही जायचं नाहीये. पुढच्या अशाच गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. तर एक लक्षात घ्या, पहिले 3 वर्ष, पहिले 5 वर्ष टिचून राहायचंय. आज आपण शाळेमध्ये जातो. 1ली मध्ये एखादा मुलगा गेला, 4थी मध्ये नापास होतो. बरोबर? 1 वर्ष नापास झाला तर त्याला शाळेतून काढतो का? पण एक आहे, धंदा आहे ना, डोक्यात पाहिजे आणि हृदयात पाहिजे.
बरोबर. कोणीतरी सांगितलं, मला देवराम हडवळे यांनी सांगितलं, की हा धंदा चालू कर. म्हणून मी जर करणार असेल, तर मी 4 दिवस उभा करेन. 5व्या दिवशी जेव्हा गिराईक येणार नाही ना, मी देवराम हडवळे यांना बोलेन, "काय सर, काय धंदा सांगितलात मला?" बरोबर. आज शशी सर तुम्ही इंटिरियरमध्ये आहात. आज इंटिरियरमध्ये शशी सरांचं खूप चांगलं काम आहे. खारघर मध्ये शशी सर करतात. मॉड्युलर किचनच्या ह्याच्यामध्ये. आज त्यांना आवड आहे म्हणून ते त्या धंद्यात आहे. बरोबर. तर एक आहे धंद्यामध्ये ज्यांना आवड असते, ते त्या दिवशी एक वेळ पैसा नाही मिळाला तर सॅटिस्फॅक्शन घरी घेऊन जातात. पण एक वेळ येते की तुम्हाला पैसाही लागतो. त्यामुळे जो धंदा हृदयात आहे आणि डोक्यात आहे, तोच धंदा करा. कोणी किती जरी सांगितलं, तरच तुम्ही टिकून राहाल. तर असं ह्या पिरॅमिडपर्यंत आपल्याला टिचून राहायचं आहे आणि फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, ते आपण बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे व्यवसाय अपयशी होण्याचे मुख्य कारण काय? हे मी तुम्हाला काय सांगतो लिहून घ्या. ज्यांच्या हातात पेन आणि पेपर आहे. एक सर्व्हे केला गेला 2008 मध्ये. जेव्हा महामंदी आली होती. बरोबर? आणि तेव्हा जवळपास 14,000 उद्योजकांना हा अमेरिकेमध्ये केलेला सर्व्हे आहे आणि ज्यांचे धंदे बंद पडले होते, ओके. त्यांना विचारलं, की "सर तुमचा बिझनेस बंद का पडला?" तर कोणी कारण दिलं, की माझं प्रॉडक्ट ची क्वालिटी खूप खराब होती का तर माझ्याकडे भांडवल नव्हतं. कोणी बोललं माझी मार्केटिंग सर खराब होती म्हणून माझा धंदा बंद पडला. कोणी बोललं सर माझे लेबर आणि स्टाफचे प्रॉब्लेम खूप होते म्हणून माझा धंदा पडला. कोण बोललं सर माझं मॅनेजमेंटच प्रॉपर होत नव्हतं म्हणून धंदा बंद पडला. कोण बोललं माझे गव्हर्नमेंट पॉलिसी आली सर जी आला म्हणून माझा धंदा बंद पडला. कोण बोललं सर माझ्या व्यवसायामध्ये खूप स्पर्धा होती म्हणून माझा धंदा बंद पडला. अशी प्रत्येकाने कारणं दिली. पण जेव्हा ह्या कारणाच्या डिटेलमध्ये गेलं, तेव्हा लक्षात आलं, की लो क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट अँड सर्व्हिस का होती? तर तुमच्याकडे पैसा कमी होता. पुअर मार्केटिंग का होती? तर तुम्हाला मार्केटिंगवर किती पैसा खर्च करायचा माहिती नव्हतं. लेबर प्रॉब्लेम का झाले? तर तुम्ही वेळेत त्याला पगार दिला नाही. मॅनेजमेंट का पुअर झालं? का तर तुम्ही चांगला मॅनेजर आणला नाही. गव्हर्नमेंट पॉलिसी कधीच एका रात्रीत होत नाही लक्षात घ्या. अपार्ट फ्रॉम नोटबंदीचा नियम, कुठचीही गव्हर्नमेंट पॉलिसी येण्याआधी कमीत कमी 3-3, 4-4 वर्ष त्याचे रिसर्च पेपर मार्केटमध्ये आलेले असतात, पण आपण डोळे झाकून बसतो. जी येणार ही गोष्ट 2009 पासून चालू आहे. पण जे उद्योजक आहेत त्यांनी कधी जी बद्दल शिकले नाही. बरोबर? मग जेव्हा 2016 ला जे जी झालं, पण जे मोठे उद्योजक होते, जी काय परिणाम होतील ह्याचा अभ्यास करून स्पर्धा का निर्माण झाली? तर तुमच्याकडे पैसा होता, कमी होता. सर्वात मोठं कारण जे भेटलं, पुअर कॅश फ्लो मॅनेजमेंट हे धंदा अपयशी होण्यामागचं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आज जवळपास मी तुम्हाला सांगतो, जवळपास 400-450 उद्योजकांचं मी फायनान्स बघितलेलं आहे आणि जेव्हा मी त्यांना सांगतो एका पानावर, "सर तुमचा खर्च लिहा, घर खर्च लिहा आणि बिझनेसचा खर्च लिहा." लोकांना दोन्ही खर्च वेगवेगळे सांगता येत नाहीत. आणि बोलतात, "बघा महेश सर, ही बघा माझी डायरी, मी सगळं लिहून ठेवतो." अरे तुम्ही घरचे दूधवाल्याला दिलेले पैसे पण तुम्ही बिझनेसच्या डायरीमध्ये कसं टाकू शकता? बरोबर? आपल्याला कोणी सांगितलेलंच नाहीये, की बिझनेसचा खर्च वेगळा असायला पाहिजे आणि घरचा खर्च वेगळा असायला पाहिजे. तुम्ही कधी माझ्या ऑफिसला आलात तर मी तुम्हाला दाखवेन, माझा घर खर्च आहे तो ₹10,80,000 माझे ई-एम-आय, सगळं इन्शुरन्सचे पैसे ₹10,80,000 आणि माझ्या बिझनेसचा मुंबई आणि कामोठ्यातलं जे ऑफिस आहे, या दोन्ही ऑफिसचा मिळून खर्च आहे ₹18,90,000. ₹18,90,000 जेव्हा मी कमवणार, तेव्हा माझा खर्च जाणार आहे. माझा स्टाफचा पगार, रेंट जे काही आहे 18,09,000 असे किती जण आहेत, की ज्यांना माहिती आहे, सर माझ्या हॉटेलचा सगळा वर्षभरातला खर्च एवढा आहे. बरोबर? मित्रांनो एक लक्षात घ्या, आजच्या या सेमिनारमधून तुम्ही काहीच जरी नाही नेलं, हे एक वाक्य जरी तुम्ही नेलं, की तुम्हाला घर खर्च वेगळा ठेवायचा आहे आणि दुसरा बिझनेसचा खर्च वेगळा ठेवायचा आहे. आज माझा जेवढा 10,80,000 ₹9,80,000 मी तुम्हाला जे बोललो, जेवढा माझा घर खर्च आहे, तेवढा मी मला पेमेंट घेतो माझ्या बिझनेसमधून. आज मला 14 वर्ष झाली आहेत म्हणून मी हे घेऊ शकतो. ₹75,000 मी पगार घेतो. त्या ₹75,000 मधून माझं घर चालतं आणि तुम्हाला सांगतो, की 75 माझ्या पुढच्या 3 महिन्याचा पगार माझ्या ऑफिसच्या कॅश रिझर्व्हला असतो. आता तुम्ही बोलाल, "सर तुम्ही काय फायनान्सवाले, तुम्हाला काय हे इझिली येणार?" मित्रांनो, मला हे कळायला 2013 उजडलं, जेव्हा माझे गुजराती गुरु आहेत माझे, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. बरोबर, तेव्हा आम्ही ₹25,000 पगारपासून स्टार्ट केलं, मी आणि माझा पार्टनर.
आणि आज आम्ही पगार घेतो 75,000 रुपये. पुढच्या मार्च पासून आम्ही पगार घेणार आहे 90,000 रुपये. बरोबर? तर तुम्हालाही करायचंय. अगेन मी तुम्हाला सांगतोय, लिहून घ्या. कुणाकडे पेन नाहीये, मागून घ्या पेन. पण लिहून घ्या, की मी उद्याची कार्यशाळा झाल्यानंतर किंवा आज रात्र झाली जरी चालेल, माझा नंबर आहे तिथे. पण तुम्ही हे काढणार, की तुमचा बिझनेसचा खर्च किती आहे आणि पर्सनल खर्च किती आहे. मग काय करायचं मी तुम्हाला सांगतो. ओके? कसं वाटतंय? मगाचपासून एक 20 मिनिटं मी लगातार बोलतोय. कसं वाटतंय फक्त मला सांगा. पटतंय का ही गोष्ट? पटतंय का? मला चॅट बॉक्समध्ये सांगा, ही गोष्ट पटते का? ही गोष्ट केल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये काही फरक जाणवेल का? ओके. जाणवेल? सगळ्यांचे पाहिजेत. पर्सनल लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, गोष्ट शेअर तुम्हाला करतो. मी नंतर करणार होतो, पण मला राहवत नाहीये. आज गुजराती, मारवाडी जी लोकं आहेत, ते गेले 4-4 पिढ्या जे व्यवसाय करतायत, लक्ष्मीपूजनला हे लोकं जे चोपडी पूजन बोलतात, तेव्हा हे लोकं काढतात, की गेल्या वर्षी 2020 ला मी व्यवसायामध्ये 50 लाखाला होतो. तर ह्या वर्षी लक्ष्मीपूजनला मी नक्की कुठे आहे? मी 45 लाखाला आहे की 55 लाखाला आहे? बरोबर? त्याचबरोबर हे घर खर्च जो आहे, जर समजा एखाद्याचा तुमचा घर खर्च किती सांगा? 50,000, 25,000 जर ₹50,000 तुमचा घर खर्च असेल, बरोबर? तर 6 लाख रुपये हा तुमचा घर खर्च आहे. हा 6 लाख रुपये गुजराती मारवाडी लोक लक्ष्मीपूजनच्या दिवशी बायकोला सांगतात, "हे घे 6 लाख रुपये. आता मी तुला ₹1 ही देणार नाही. तुला 6 लाख रुपयात घर चालवायचं आहे. मुलाच्या शिक्षणाची फी त्याच्यातच, सगळे इन्शुरन्स वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गुजराती लेडीज करतात. तुम्ही किती जणांनी आज आपल्या वाईफकडे हे घे पुढच्या 3 महिन्याचे पैसे, ₹25,000 खर्च आहे घरचा, हे घे 25,000, 25,000, 25,000 ₹75,000 तुमची वाईफच्या हातात दिले किंवा तिच्या अकाउंटला ठेवले आणि तिला सांगितलं ना, की बाबा ₹75,000 मध्ये तुला घर चालवायचं आहे पुढचे 3 महिने. मी तुम्हाला सांगतो आपल्याला वाटतं आपली मराठी मानसिकता अशी आहे, की लेडीज खर्च करतात. पण तुम्ही तुमच्या बायकोला, पत्नीला जर मनापासून सांगितलं, की मला पुढचे 3 महिने, पुढचे 90 दिवस बिझनेसवर फोकस करायचा आहे. 3 महिने दूधवाला, भाजी वगैरे जे पण काय तू सगळं बघायचं आहे, किराणा माल वगैरे मी नाही बघणार आहे. मी तुम्हाला सांगतो तुमची वाईफ आहे ना 90,000 तुमची 80,000 घर चालवून दाखवेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. ₹75,000 जे तुम्ही देणार आहात ना, ती ₹65,000 मध्ये घर चालवेल. कारण इंडियन लेडीज जे आहेत ना, त्यांच्याकडे सेव्हिंग माइंडसेट असतो. खूप वेळेला आपण आपण व्यवसायामध्ये कुठे आहे ना, त्यांना सांगत नसतो. बरोबर? आणि मग खूप वेळेला आपल्याला वाटतं, हिला सोनंच घ्यायचंय. बरोबर? आज किती जण घरातून कार्यशाळा अटेंड करतायत. बायकोला बसवा. आज नाही जेवण झालं तरी चालेल. बायकोला बसवा बाजूला. इकडे. लहान मुलांना बसवा बाजूला. कारण जी पैशाच्या गोष्टी आपण कधी करतच नाही. आपण काय करतो? ह्यानी गाडी घेतली, ह्यानी घर घेतलं. अरे पण त्यांनी मेहनत काय केली आहे ते बघूया ना. आपण कुठे आहे ते बघूया. 1 बीएचके मधून 2 बीएचके मध्ये कसं जाणार आहे? 4 वर्ष झालं बिझनेस करतोय. स्वतःचं ऑफिस कधी घेणार आहे ह्याच्यावर कधी चर्चा केली? बरोबर? कोण जो घरी बसून अटेंड करतात बायकोला बाजूला बसवा. बरोबर? तर त्या लेडीजच्या हातामध्ये जस्ट इमॅजिन करा 3 महिन्याचा जर तुम्ही पुंजी दिली, की हे घे ₹10,000 आहेत ना, घर चालवायला ₹10,000 लागतात ना, हे घे ₹30,000. त्या लेडीजला जो कॉन्फिडन्स येईल ना, बोलतात ना, की आदमी चार्ज बिझनेस करण्यासाठी जर तुम्हाला घरून चार्जिंग भेटली ना, वाईफला जेव्हा आत्मविश्वास येईल ना, अरे माझा नवरा काहीतरी करतोय आणि आपण बोलतो, की मला घरातून सपोर्ट भेटत नाही. कसा सपोर्ट भेटेल? जर मुलाच्या शिक्षणाची फी, मुलाच्या शाळेची फी जर वेळेवर जात नसेल तर? एक लक्षात घ्या, मी आज तुमच्यापेक्षा लहान आहे खूप जणांपेक्षा. बरोबर? काही बोलत असेल तर कृपया माफी असावी. पण एक लक्षात घ्या, आज खूप अनुभवाने तुमच्यापेक्षा पुढे आहे ह्या गोष्टीमध्ये. आज खूप साऱ्या लेडीज बरोबर जेव्हा बोलणं होतं, ते बोलतात, "महेश सर मी स्वतः आहे ना, मला काही नको सोनं-बिनं. पण मुलाच्या शिक्षणासाठी मी कॉम्प्रोमाईज नाही करणार." कोणती बायको करेल सांगा? आणि एक आहे, तुम्हाला मी माझ्या बाबतीत सांगतो 2012 ला माझ्या वाईफनी एक वाक्य मला बोलली होती, जेव्हा माझा स्ट्रगलिंग काळ काळ होता. ती बोलली होती, की "महेश बिझनेस करण्याचा निर्णय तुझा आहे, माझा नाहीये." बरोबर? तुला
चांगल्या पद्धतीने जॉब मिळत होता. तुला 45,000 रुपयाची ऍक्सिस बँक मधून प्लेसमेंट होती. बरोबर? आज तू 30,000 कमवतोय ना, हा तुझा प्रॉब्लेम. बरोबर? 2012 ला मी 30,000 रुपये कमवतो. बरोबर? मग तुम्ही मला सांगा, बिझनेस करायचा निर्णय आपला आहे, वाईफचा नाहीये. मग त्यांनी का झळ सोसावी? प्रॉब्लेम इथून चालू होतो मित्रांनो, की आपण कॅश फ्लो मॅनेजमेंटला वेळ देत नाही. आज धंद्यावर आपण 18-18 तास बसायला तयार आहे. पण एखाद्याला सांगितलं ना, "ये रे कॅल्सी आणि पेन घेऊन बघूया." तो बोलतो, "नाही सर, ते मला बघितलं ना मला टेन्शन येतं." बरोबर? तुमच्या मुलांनी जर तुम्हाला सांगितलं तो 2 विषयात नापास आहे, "सर मला पप्पा मला प्रगती पुस्तक बघितल्यावर टेन्शन येतं म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही." तुम्हाला चालेल का? बरोबर? ह्यासाठी मित्रांनो पहिलं आपल्याला जर काय करायचंय, तर घर खर्च लिहून काढा. आज रात्री वाईफबरोबर बसा, जेवण मागवा बाहेरून. देवराम हडवले सरांना ऑर्डर द्या, 2 मिनिटात पोहोचवतील तुमच्या घरी. बरोबर? इकडे ती वाईफला सांगा जेवण नको बनवू, काढ सगळा खर्च. बरोबर? इकडे. पण ज्या काही गोष्टी आहेत इकडे, त्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला खर्च तुमचा मॅनेज झाला पाहिजे. तर घर खर्च किती आहे काढा. एकदा घर खर्च निघाला, मग कळेल की नक्की घरी किती पैसे द्यायचे. बरोबर? नंतर बिझनेसचा खर्च सगळा काढा. बरोबर? बिझनेसचा सगळा खर्च काढा. कुठे कमी करायचंय ते नंतर बघू. पण पहिलं आकडे क्लिअर असायला पाहिजे. बरोबर? आजच एक सकाळी मी वाचलं, येथे ते मी तुम्हाला सांगतो. अ, 80व्या दशकामध्ये 80व्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये कोळशाचा प्रॉब्लेम झाला होता. कोळसा नव्हता. बरोबर? आपल्याकडे जेवढा कोळसा लागतो तेवढा डबल कोळसा अमेरिकेमध्ये लागतो. का तर तिकडे खूप थंडी असते. बरोबर? आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक हीटर वगैरे तेव्हा जास्त नुकतेच आले होते. त्यामुळे लोकं कोळशापेक्षा जास्त ते शेगडी लावण्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिक हीटर चालू करायचे. ज्या लोकांचे गव्हर्नमेंटने आव्हान केलं होतं, की बाबा कमी वापरा. ज्या लोकांचे मीटर लिव्हिंग रूममध्ये होते ना, त्यांचा ऑटोमॅटिक खर्च कमी इलेक्ट्रिकवरचं बिल कमी येत होतं. का तर मीटर त्यांना समोर दिसायचे. पण ज्यांचे मीटर अडगळीत होते, ते बिनधास्त वापरायचे आणि त्यांची बिलं त्या पद्धतीने यायची. यासाठी तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे, की तुमचा धंद्याचा घरचा खर्च किती आणि धंद्याचा खर्च किती. कारण एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, ते वाक्य पण लिहून घ्या. कॉस्टिंग इज परमनंट. लक्षात घ्या. कॉस्टिंग इज परमनंट. प्रॉफिट इज इमॅजिनरी. म्हणजे काय? खर्च फिक्स असतात. आज तुमच्या बिझनेसमध्ये 30 दिवस गिराईक नाही आलं, 30 दिवस लॉकडाऊन पडला, तुमचा रेंट कमी होत नाही. तुमचा स्टाफ बोलत नाही, "सर काही काम नाही झालंय, मला नको पगार." कॉस्टिंग इज परमनंट, प्रॉफिट इज इमॅजिनरी. बरोबर? फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे एकच आहे, पैसा कसा हाताळावा याची माहिती नसणाऱ्या व्यक्तींना बरबाद करण्याचा सर्वात खात्रीशीर उपाय म्हणजे त्यांना भरपूर पैसा देणं. आता खूप जणांना असे पण आहेत माझ्याकडे लोक. काल मी अशा व्यक्तीला भेटलोय, की सर 3 करोड आहेत अकाउंटला, पण मला कळत नाही नक्की काय करू. बरोबर? तर ह्याच्यासाठी पैसा कसा हाताळावा, बरोबर? ज्याचं नॉलेज आपल्याला आता पण तुम्ही किती लॉस मध्ये आहेत मला त्याच्याशी देणं घेणं नाही. खूप जणांना असं वाटतं, की मी लॉस मध्ये आहे, तर सर काय काढू? लॉस मध्ये असलेल्याला पण माहिती असायला पाहिजे मी किती लॉस मध्ये आहे. बरोबर? आणि ती जी फिगर आहे ना, ती कंटिन्यू समोर असायला पाहिजे. बरोबर? मग ह्याच्यासाठी ह्या कार्यशाळेमध्ये आता किती जण अटेंड करताय अजय सर? 98. चला सेंच्युरीच्या जवळपास आहोत आपण. ओके. अजय सर नंतर सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला सांगितलं जाईल, तेव्हा आपण नक्की सगळ्यांचं हे घेऊ. ओके. येस. तर पुढे लक्षात घ्या, आता इथून पुढे खरा खेळ इथून पुढे चालू होतो. 3 पद्धतीचे लोक आता ही कार्यशाळा 4 पद्धतीचे लोक कार्यशाळा अटेंड करतात. एक नुकतेच चालू केलेले. ओके. दुसरे चालू केलंय, पैसा येतोय जातोय कळत नाहीये. बरोबर? तिसरे, सर चालू केलंय मी लॉस मध्ये गेलोय. नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला अगेन सांगतोय नो प्रॉब्लेम. बरोबर? आणि चौथे, सर मी खूप चांगलं कमवतोय पण पुढे कसं जायचं मला माहिती नाही. एम आय राइट ऑर रॉंग? बरोबर की चूक? 4 पद्धतीचे बिझनेस असतात. बिझनेस लेव्हल आहेत या बिझनेसच्या. बरोबर? एक नुकतेच चालू केलेले. दुसरे चालू केलंय, पैसा येतोय, जातोय. कळत नाही काय, नो प्रॉब्लेम. तिसरे लॉस मध्ये असणारे, त्यांना क्लिअर कट माहिती आहे, आय एम इन लॉस. चौथे प्रॉफिट मध्ये आहेत, पण पुढे कसं जायचं ते आपण बघणार आहोत. ओके. फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे कधी पण तुम्हाला लक्षात ठेवेल तर हा रुबिक क्यूब लक्षात ठेवा. ओके.
तर सुरुवात करतो. किती जण स्वतःला नॉन फायनान्स व्यक्ती समजता का? आज खूप जण, सर माझं आहे ना सायन्स मधून झालंय, ते अकाउंट बिकाउंट आहे ना आपल्याला काही कळत नाही, असे किती जण बोलतात? किती जणांना वाटतं सर मी आहे ना, मी सर आर्किटेक्चर आहे सर, बरोबर, मी नॉन फायनान्स व्यक्ती, माझा सीए मला सगळं सांगतो. लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतो. फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? केवळ आर्थिक व्यवहारासंबंधीची माहिती गोळा करणं, त्याच्या नोंदी ठेवणं, वेगवेगळी स्टेटमेंट तयार करणं, असं तुम्हाला वाटतं का? खूप जण, सर माझा आहे ना 2010 पासून सगळा खर्च लिहिलेला आहे. माझं आहे ना सगळं अप टू डेट असतं. काही कामाचं नाही. सांगतो पुढे. तर तुम्ही काय करताय माहितीये का? अकाउंटिंग आणि फायनान्स दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. अकाउंटिंग म्हणजे फक्त रेकॉर्ड ठेवणं. लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. अकाउंटिंग म्हणजे फक्त रेकॉर्ड ठेवणं. फायनान्स म्हणजे काय? मी तुम्हाला सिंपल सांगतो. किती जणांना एका पुढच्या 2 मिनिटात अकाउंटिंग आणि फायनान्स मधला डिफरन्स समजून सांगायचं? किती जणांना ऐकायचंय? चला बघूया. अजय सर सांगा मला किती जण? थोडं मला चॅट दिसत नाहीये, पण मी आता थांबणार नाहीये. कारण मला वेळेत संपवायचंय. बरोबर? 20-25 जण आहेत. अकाउंटिंग आणि फायनान्स मधला फरक समजून घ्यायचा आहे? येस. खूप मोठं उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय आता. बरोबर? डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग अँड फायनान्स हे तुम्हाला कोणीच आतापर्यंत सांगितलं नसेल. अकाउंटिंग म्हणजे हिशोबाची माहिती जमा करणं, त्याच्या नोंदी करणं आणि ठराविक नमुन्यामध्ये ती माहिती सादर करणं. बरोबर? अकाउंटिंग हे कारकुनी काम समजलं जातं. अकाउंटिंग आहे ना, कोणतरी एक मुलगा पकडा, त्याला द्या महिन्याला ₹1000 की बाबा माझं अकाउंटिंग करून दे. बरोबर? किंवा सीए ला सांगा, सर माझे ₹2000 एक्स्ट्रा घ्या, पण मला प्रॉपर अकाउंटिंग करून घ्या. खूप जण आयटी फाईल करताना ₹1200 ₹600 मध्ये आयटी फाईल करतात. बरोबर? तुम्हाला पुढच्या 5 वर्षावर ह्या अकाउंटिंग स्टेटमेंटवरच लोन मिळणार आहे. हे खूप जणांना माहिती नसतं. बरोबर? आणि फायनान्स म्हणजे काय? बुद्धीचा योग्य वापर करून आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट काम हे बौद्धिक काम आहे. गुजराती माणसं कधीच बोलत नाही की मला ₹100 नफा झाला. तो बोलतो 2% मिला. आपण काय बोलतो? 10,000 मिळाले, चला बाबा ह्या आठवड्याची लेवल झाली. तो बोलतो की 2% मिला, 3% मिला, आधा टक्का मिला. टक्क्यामध्ये बोलायला चालू करा. पैशामध्ये नको. करोडोचा व्यवहार केला. अल्पेश माने सर माझे मित्र आहेत. इंटेरियर मध्ये काम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने इंटेरियर प्रोजेक्ट त्यांचे हँडओव्हर होतात. तुम्ही Facebookला जा तुम्हाला कळेल. बरोबर? अल्पेश सर, तुमची इंटेरियरची साईट जर 30 दिवसामध्ये कंप्लीट होणारी जी साईट आहे, ती 45 दिवसामध्ये जर झाली, तर 15 दिवसाचा लेबर लॉस तुम्हाला झाला. हे बौद्धिक काम आहे. बरोबर? तिथे फायनान्स हलणार आहे. बरोबर? 15 दिवस जर साईट लेट झाली, तर 15 दिवसाचा एक्स्ट्रा पगार गेला, तुमचा प्रॉफिट मार्जिन कमी होणार आहे. आणि याचं सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. हा कोण व्यक्ती आहे? कोणी सांगू शकेल? 2016 ची केस स्टडी आहे. हा व्यक्ती कोण आहे? हा मुलगा आहे प्रणव धनावडे, ज्यांनी 1009 रन केले होते. किती? 1009 रन. बरोबर? आता तुम्ही मला सांगा, एक 360 बॉल मध्ये काहीतरी यांनी रन केले होते. 360 बॉल. हा मुलगा हा मुलगा 360 बॉल मध्ये 1009 रन केले. तो कोणत्या बॉलला 6 मारायचा आहे, कोणत्या बॉलला 4 मारायचा आहे, कोणत्या बॉलला 1 रन काढायचा आहे, कोणत्या बॉलला 2 रन काढायचे आहेत, हे जे त्याचं माइंड निर्णय घेत होतं, त्याला फायनान्स बोलतात. अगेन लक्षात घ्या, क्रीजवर उभा राहून ह्या बॉलला 6 मारू की 4 मारू, हा बौद्धिक निर्णय आहे. बरोबर? आणि ह्या जो स्कोरर होता, जो रन मोजत होता, किती बॉलमध्ये हा किती रन करतोय, ते अकाउंटिंगचं काम. जिंदगीमध्ये हे उदाहरण लक्षात ठेवा. अकाउंटिंग म्हणजे काय? फक्त स्कोर लिहिणं. अकाउंटिंग नंतर होतं. म्हणजे जर समजा आज तुम्हाला 10 लाख रुपयाचं अण्णासाहेब आर्थिक महामंडळ तर्फे किरण सरांनी लोन मिळवून दिलं. त्या 10 लाख रुपयामधले 2 लाख रुपये तुम्ही साईटला लावले आणि त्या साईटवर 2 लाख रुपयाच्या साईटवर तुम्ही 3 लाख रुपये कमवले. तर सीए म्हणून ते फक्त काय करणार? 2 लाख रुपये गेले, 3 लाख रुपये आले, 1 लाख रुपये नफा झाला. पण ते पैसे तुम्ही कसे खर्च करताय हा तुमचा बौद्धिक निर्णय आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने
फायनान्स साक्षर, अर्थ साक्षर होणं गरजेचं आहे. आज आपण मराठा उद्योजक सारथीतर्फे आमचं पहिलं विजन एकच आहे, आर्थिक समृद्ध महाराष्ट्र उभा करणं, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एक व्यक्ती आर्थिक साक्षर होईल. इथे किती लेडीज अटेंड करतायत मला जाणून घ्यायचंय, लेडीज किती अटेंड करतायत? कृपया करून तुमचं नाव आणि लोकेशन सांगा. लेडीज किती अटेंड करतायत? वुमन पॉवर किती अटेंड करतायत? 5 लेडीजला आपण वेगळं सर्टिफिकेट देणार आहे. कारण लेडीज पण तेवढ्या यायला पाहिजे. एक लेडीज जेव्हा शिकते ना, तेव्हा पूर्ण घर शिकतं. बरोबर? किती लेडीज आहेत? तुम्ही नाव टाका त्यामध्ये, तरच तुमचं नाव त्याच्यामध्ये येणार आहे. कारण हे चॅट बॉक्समध्ये जे तुम्ही टाकताय ते रेकॉर्ड होतं. त्याचा रेकॉर्ड आम्हाला मिळतो. किती लेडीज आहेत टाका. मला चॅट दिसत नाहीयेत, पण प्रत्येक लेडीजनी टाका. अजून 8 लेडीजचे हे आलेले आहेत. मला अजय सर हे सांगतायत. ज्या लेडीज इथे अटेंड करतायत. 10 लेडीज? ओके. तुमच्या सर्वांचं, ज्या माझ्या भगिनी आहेत किंवा काय उद्योजिका आहेत, ओके, आपण उद्योजक करतोय, पण तुमचाही रोल तेवढाच आहे. या मराठा उद्योजक सारथी तर्फे आमच्या वृषाली शेडगे मॅडम आहेत, ज्या खारघरमध्ये असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात. ज्या लेडीज आहेत त्यांनी वृषाली शेडगे मॅडमशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय. त्यांच्याकडून तुम्हाला वेळोवेळी लेडीजचा एक वेगळा ग्रुप आपला बनतोय. बरोबर किरण सर? बरोबर. लेडीज ज्या वुमन एंटरप्रेन्योर आहेत त्यांचा ग्रुप आमच्या वृषाली शेडगे मॅडम, ज्या खूप चांगल्या कनेक्टर आहेत, मराठा क्रांतीच्या याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. त्याचा ग्रुपची लिंक तुम्हाला देण्यात येईल. तर एक लक्षात घ्या, एक जेव्हा एखादी स्त्री आर्थिक साक्षर होते, पूर्ण ती घर आर्थिक साक्षर करते. त्यामुळे तुम्ही 10 जणींनी जे जॉईन केलंय त्याबद्दल तुमचंही, कारण तुमचा हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट वेळ आहे. त्या वेळेत तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट केली आहे याच्यासाठी, त्यासाठी. तर पुढे जाऊया. तर लक्षात घ्या, कोणतीही व्यक्ती नॉन फायनान्स व्यक्ती नसते फायनान्स संदर्भातील. कारण एक तुम्हाला सांगतो, माझ्या खिशातले 500 रुपये आणि तुमच्या खिशातले 500 रुपये ह्याला मार्केटमध्ये तेवढीच व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतो, कोणताच व्यक्ती ज्याच्याकडे आज असा कोण व्यक्ती आहे का की ज्याच्याकडे पाकिट नाहीये, ज्याच्याकडे हे क्रेडिट कार्ड नाहीये किंवा डेबिट कार्ड नाहीये? आपण प्रत्येक जण, असं कोण आहे का सर? अल्पेश सर आहेत? येस, अल्पेश सर, तुम्ही असं बोलता का की महेश सर मी तुम्हाला इंटिरियर करून देतो, बरोबर, तुम्ही मला इंटिरियरच्या बदल्यात एशियन पेंटचे डबे द्या, असं आहे का कोणी? बरोबर. आमचे शिवाजी कदम सर आहेत, ज्यांचं SK अॅल्युमिनियम म्हणून कामोठ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं माझ्या ऑफिसचं पण सगळं त्यांनीच केलेलं आहे. बरोबर. शिवाजी कदम सर, तुम्ही मला सांगा की तुम्ही माझ्या घरी अॅल्युमिनियमचा सेटअप करून दिलात, तुम्ही बोलाल सर मला अॅल्युमिनियम घेऊन द्या. असं नाही होत. प्रत्येकाचं घर ह्या फायनान्सवर चालतं. त्यामुळे प्रत्येक उद्योजक, प्रत्येक व्यक्ती फायनान्स पर्सन आहे. ह्या जगामध्ये कोणतीही व्यक्ती नॉन फायनान्स पर्सन नाहीये. फायनान्स संदर्भातील महत्त्वाचे निर्णय आणि व्यवस्थापन केवळ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये होतच असं नाही. बघा, इथे मी एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके. जस्ट मी काही ही मागच्या वेळेला कार्यशाळा घेतली होती तेव्हाच हे आहे. जर केके गोल्ड म्हणून ज्वेलर्स आहे, ओके, कोल्हापूरमध्ये, त्यांच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला एखाद्या कस्टमरने कमी किमतीमध्ये एखादी मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करण्याची ऑफर दिली, तर हा निर्णय फायनान्शियल डिसिजनच असतो. खूप वेळेला काउंटरमध्ये आपला एखादा स्टाफ बसतो आणि एखादा गिराईक येतो आणि तो बोलतो की बाबा ह्या बॉटल आहेत ना, मला 100 पाहिजेत. बरोबर. तर तुमच्या स्टाफला माहिती असायला पाहिजे की 100 बॉटल घेतल्यावर आपल्याला याची प्राइस किती करायची, किंवा तुमच्याकडे कॅल्क्युलेशन रेडी असायला पाहिजे की या 100 बॉटल तुम्हाला जर अचानक कोणतरी आलं, बरोबर, किंवा मराठा उद्योजक सारथीवाले तुमच्याकडे आले आणि बोलले की सर ही आम्हाला बॉटल पाहिजे का, तर आमची रायगडला आम्ही जाणार आहोत आणि तिथे आम्हाला 100 लोकांसाठी बॉटल पाहिजे, तर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन रेडी असायला पाहिजे. जसं कुणाची आज वडापावची गाडी असेल किंवा हॉटेल असेल, तुम्हाला अचानक 100 जणांची ऑर्डर आली की 100 जणांसाठी बिर्याणी द्यायची आहे. आमचे बेलोटे चिकनचे शिवाजी बेलोटे सर आहेत की नाही मला माहिती नाही, किंवा देवराम हडवळे सर, जर समजा तुम्हाला आज 100 जणांची ऑर्डर दिली मासवडीची, बरोबर, तर तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असायला पाहिजे की 100 साठी मला काय रेट द्यायचा आहे. ओके. सतीश चव्हाण ह्या परचेस मॅनेजरला प्रश्न पडलाय, म्हणजे सतीश चव्हाण म्हणून माझे एक क्लायंट आहेत सांगलीमध्ये, ज्यांचं साड्याचं दुकान आहे.
बरोबर. तर परचेस मॅनेजरला प्रश्न पडलाय, तो जर समजा तुमचा स्टाफ त्यांचा खरेदी करायला गेलेला आहे सुरतला साड्या खरेदी करताना, की 3 महिन्याच्या उधारीवर खरेदी करण्याऐवजी रोख खरेदी केल्यास 10% डिस्काउंट मिळेल. खूप आपले मराठी उद्योजक मी असे बघितलेले आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे पडले असतात, पण ते जेव्हा पैसे पडलेले आहेत ना, कधी जाऊन वेंडरशी बोलत नाहीत, की मी रोकडा तुला पैसे देतो, मला किती डिस्काउंट दे. पण आपल्याला सवय काय लागली माहिती आहे, 3 महिने क्रेडिट. 3 महिने क्रेडिट तो जो रेट देतोय, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की बाबा दिवाळीमध्ये मी एवढा सेल करणार आहे. मंगेश पवार सर आहेत का इथे? मंगेश पवार सर, ज्यांचं कपड्याचं दुकान आहे. मंगेश सर, जर तुमच्याकडे पैसे पडून आहेत, बरोबर, तर 1 लाख रुपयाचा माल रोकडमध्ये घ्या. दर दर गणपतीला, कारण माहिती आहे आपल्याला, की गणपती, दसरा आणि दिवाळीमध्ये तुम्ही आरामशीर तो 1 लाख रुपयाचा माल 1.5 लाख रुपयाला सेल करताय. बरोबर. तसंच जर समजा एखादी गोल्डन एचआर कंपनी आहे, तर त्यांना डॉक्टरचं पॅकेज, असे म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, की कोणताही डिसिजन तुमच्या बिझनेसमध्ये हा नॉन फायनान्स निर्णय नसतो. ह्याच्यासाठी तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपण स्वतःला नॉन फायनान्स व्यक्ती समजता का? तर लक्षात घ्या, आपल्या निर्णयाचा व्यवसायाच्या नफ्यावर किती परिणाम होईल हे समजण्याची क्षमता म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट असं म्हणता येईल. बरोबर. म्हणजेच आपला प्रत्येक निर्णय हा व्यवसायाचा नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घेणं म्हणजे चांगलं वित्त व्यवस्थापन म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट करणं असं म्हणता येईल. लक्षात घ्या, अकाउंटंट हा व्यवसायाचा नफा कमवत नसतो, तर घडून गेलेल्या घटनांची नोंद ठेवत असतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी निर्णयामधून व्यवसायाच्या नफ्यावर परिणाम करू शकते, ती फायनान्स पर्सन असते. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये जे सेल्स करत असतील, बरोबर, त्यांना सांगा, हा स्केच पेन आहे, मला आपल्याला 10 ला येतो. बरोबर. तर आपला फिक्स खर्च जो आहे, तो 12 च्या खाली हा आपण विकू शकत नाही. बरोबर. हा मार्केटमध्ये जर आपण 15ला आहे, चल तुला मी एक चान्स देतो, की चल हे 100 विक, पण 13 च्या खाली विकायचं नाही. ओके. 13 च्या खाली विकायचं नाही. हे तुमच्याकडे क्लिअर असायला पाहिजे. पण हे आपल्याकडे का नाही होत तुम्हाला सांगतो. कारण आपल्याकडे फायनान्स मॅनेजमेंट नसतं. पुढे जाण्याआधी मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो फायनान्स मॅनेजमेंटचं. माझे मित्र आहेत ज्यांचं वाशीला आहे ना, मी हे उदाहरण सगळीकडे देत असतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय परत एकदा. लिहा वाटलंच. ओके. लिहा मी काय सांगतोय ते. शेट्टी, उडपी लोक जे आहेत, बरोबर, ते हॉटेल व्यवसाय धंद्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. बरोबर. माझा मित्र आहे, त्याचा वाशीला हॉटेल आहे, मी नाव नाही सांगत. बरोबर. जेव्हा आम्ही एमबीए करत होतो, तेव्हा हा माझा मित्र माझ्यासोबत होता. बरोबर. तर तेव्हा मला क्युरिओसिटी आहे, की धंद्यामध्ये पैसा कशा पद्धतीने ठेवतात. जेव्हा मी याला विचारलं, की "अरे मित्रा, की शेट्टी यार, मुझे मालूम है आपका बहुत फाइनेंस मैनेजमेंट अच्छा होता है. एक बार दिखा ना कैसा होता है." आणि एक दिवशी या 2-3 महिन्यांनी त्या माझ्या मित्रांनी, जेव्हा आम्ही एक्झामच्या आधी वगैरे भेटायचो डाउट सॉल्व्ह वगैरेसाठी, आम्ही भेटलो त्याच्या ऑफिसला, आम्ही बसायचो. दुपारच्या वेळामध्ये एसी मध्ये कोण नसायचं. मग त्यांनी मला त्या दिवशी दाखवलं, त्याचे वडील पण होते, की शेट्टी लोक जे असतात ना, ज्यांचं फायनान्स मॅनेजमेंट कसं असतं मी तुम्हाला सांगतो. जर त्यांच्या हॉटेलचा खर्च 3 लाख रुपये असेल, लक्षात घ्या, लिहून घ्या. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मॅनेजमेंट करू शकता. एकदम सिंपल उदाहरण, लाईफ टाईम लक्षात राहील असं. बरोबर. जर तुमच्या व्यवसायाचं त्या हॉटेलचा त्यांनी दाखवलं मला 3 लाख रुपये खर्च होता. मी जस्ट उदाहरण सांगतो. 3 लाख रुपये खर्च होता. आता 3 लाख रुपये खर्च कसा होता? 1 लाख रुपये त्या ऑफिसचं भाडं होतं. ओके. किती? 1 लाख रुपये ऑफिसचं भाडं होतं. 1 लाख रुपये स्टाफचा पगार वगैरे सगळं होतं. मॅनेजरचा पगार, स्टाफचा पगार वगैरे सगळं होतं. बरोबर. 1 लाख रुपये रॉ मटेरियल आणि इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं जे होतं बाकीचं. बरोबर. 3 लाख रुपये खर्च. आता तुम्ही मला सांगा, 3 लाख रुपये खर्च म्हणजे दिवसाचा खर्च किती झाला? कोणी सांगू शकेल? 3 लाख रुपये महिन्याचा फिक्स कॉस्ट आहे हॉटेलचा. बरोबर. किती असेल? अजय सर, आलेत आन्सर? दिवसाचा खर्च किती? 3 लाख रुपये महिन्याचा आहे. 30 दिवसाचा खर्च 3 लाख रुपये, 10,000. बरोबर. लिहून ठेवा, 10,000 रुपये. आता मित्रांनो, हे जे शेट्टी लोक आहेत ना, पहिले 10 त्यांचे जो कप्पा असतो, म्हणजे जो ड्रॉवर असतो, बरोबर, किंवा बोलतात गल्ला असतो, त्या गल्ल्याचे 3 भाग केलेले असतात. लक्षात घ्या, परत लिहून घ्या वाटलंस. 3 भाग असतात, 3 भाग. बरोबर. पहिला भाग जो असतो,
फिक्स कॉस्टचा, म्हणजे दिवसाला जोपर्यंत 10,000चा धंदा होत नाही तोपर्यंत मी मायनस मध्ये, म्हणजे पहिले 10,000 रुपये त्यात जातात. लक्षात घ्या मी काय बोलतो, पहिले 10,000 रुपये पहिल्या गल्ल्यात जातात. नंतर धंद्याच्या खर्चाच्या, म्हणजे 3,00,000 रुपये खर्च आहे, तर त्यांच्या 60,000 रुपयाच्या बिशी असतात. किती? 60,000 रुपयाची बिशी असते. बरोबर? 60,000 रुपये बिशी म्हणजे दिवसाला 2,000 रुपये झाले. चूक की बरोबर? हे 2,000 पुढचे, एकदा सकाळी 7 वाजता उडपी हॉटेल चालू होतं. चहा, नाश्ता, इडली, वडा, सांबार वगैरे वगैरे. 10,000 रुपये पहिले पहिल्या गल्ल्यात गेले. दुसरे 2,000 रुपये ते बिशीसाठी जातात. का जातात? की धंद्यामध्ये कधीही प्लस मायनस होऊ शकतं आणि ते बिशी त्यांच्या समाजामध्ये चालू असते. तो माणूस येतो, संध्याकाळी ते 2,000 रुपये घेऊन जातो. दुसरे 2,000 रुपये तिथे जातात. बरोबर? आणि त्यानंतर पुढचे जे पैसे आहेत ते तिसऱ्या गल्ल्यात जातात. तो हे समजतो की हे माझे पैसे आहेत. म्हणजे दिवसभरामध्ये जर त्या व्यक्तीचा 15,000 रुपयाचा गल्ला झाला हॉटेलचा, तर पहिले 10,000 रुपये फिक्स कॉस्ट आहे. ते फिक्स कॉस्ट मी आज, समजा 20 तारीख आहे, तर 20,000 म्हणजे आजपर्यंत 2,00,000 रुपये रेडी झाले पाहिजे. बरोबर? आज खूप सारे उद्योजक कॅश काय करतात माहितीये? आज दिवसभरामध्ये, चला आज 5,000 रुपये आले, आता 7 वाजता महेश सरांचं सेशन आहे. आज दिवसभरामध्ये हे 7,000 रुपये आले, चला हे खिशात घेऊन फिरतात. बरोबर? हे खिशात घेऊन फिरतात आणि आज संध्याकाळी चला मग कुठेतरी दुसरीकडे मित्राबरोबर पार्टीला गेलो, हे गेलो, आणि मग ह्याच्यातले 2,000 रुपये त्या पार्टीवर खर्च करतात. आणि मग 30 दिवसानंतर तुमच्याकडे उभा राहतो रॉ मटेरियल वाला, तुम्हाला माल देणारा, दूधवाला, बरोबर? स्टाफचे पगार, आणि मग तुम्हाला लक्षात येतं की 1,00,000 रुपये गेले कुठे? मित्रांनो, 15,000 रुपये जेव्हा धंदा होतो, 10,000 रुपये कॉस्टिंग असते, 2,000 रुपये बाजूला काढायचे असतात आणि 3,000 रुपये तुमचे असतात. हे एवढं साधं कॅल्क्युलेशन जर तुम्ही कळून घेतलं, पण तुम्हाला माहितीच नाही तुमच्या धंद्याचा खर्च किती. तुम्हाला माहितीच नाही, जर 3,000 रुपये बाजूला काढतोय, म्हणजे 90,000 रुपये बाजूला काढतोय, 60,000 रुपये उद्या माझा धंदा जर नाही आला, त्यासाठी तो बाजूला काढतोय. धंदा जर नाही आला, तर 3,00,000 रुपये देण्यासाठी तो बिशी उचलू शकतो. बरोबर? ह्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगितलंय का मित्रांनो? असे 3 भाग करायचे? खरं सांगा, मला प्रत्येकाचा आन्सर हवंय. मी चॅट बॉक्स चालू करतोय 2 मिनिटासाठी. बरोबर? 2 मिनिटासाठी. पण हेच हे जर तुम्ही आज शिकणार नाही ना, तर पुढे मी जाणार नाही. बरोबर? मला प्रत्येकाचं हे हवंय. कुठे येते? ही एवढी सिंपल गोष्ट शिकायला, एवढी सिंपल गोष्ट शिकायला आपल्या जिंदगीची, आपल्या व्यवसायाची 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष गेली मित्रांनो. माझंही तसंच झालं होतं. बरोबर? म्हणून जेव्हा मराठा उद्योजक सारथीतर्फे आम्ही जेव्हा काम करायचं ठरवलं, तेव्हा एकच ठरवलं, की बाबा जे चांगलं आहे ते आपल्या समाजापर्यंत न्यायचं, भरीव काम करायचंय. पहिल्या दिवसापासून भरीव काम करायचं. बरोबर? आज मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आजचा आणि उद्याचा दिवस, उद्या पण पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला किरण सर ज्या काही गोष्टी सांगणार आहेत, मी आज फक्त बेसिक सांगतोय, पैसा कसा हे मॅनेज करायचा आहे. बरोबर? उद्या किरण सर ऍक्च्युअल तुम्हाला लोन कशा पद्धतीने भेटणार आहे, तुम्हाला कागदपत्र कशा पद्धतीने करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दर महिन्याला अशा 2 दिवस चुकवायचे नाहीत. तुम्हाला सांगतो, कसं वाटतंय सांगा? पैसा वसूल आहे की नाही? पैसा नाही, पैसा तर तुम्ही दिलाच नाहीये आणि द्यायचा पण नाहीये. पण एक तुम्ही मला सांगा, आतापर्यंत तुम्ही 1 तास खर्च केलात, 1 तासाची गुंतवणूक तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडेल की नाही? तुम्ही मला सांगा. थँक यू. घोरपडे, अजित घोरपडे सर, दिगंबर सर, सुरेश सर, विकास सर, देवराम सर, मी सगळ्यांची नावं नाही घेऊ. शशी, सूरज यादव, राहुल खापरे, सूरज यादव, सगळ्यांचे मला आन्सर पाहिजेत. विवेक सर, दीपक सर, विजय सर, हा विजय बाजीराव सर, आपले बाजीराव हॉटेल म्हणून आपल्या कामोठ्यामध्ये होतं आणि आता खारघरमध्ये जे त्यांनी सेटअप केलेला आहे, तो पूर्ण क्लाउड किचन सेटअप आहे. बरोबर? आणि लवकरच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बिर्याणी ऑर्डरसाठी तुम्ही त्यांना कोऑर्डिनेट करू शकता. सुंदर, संतोष जाधव सर, दादासाहेब शिंदे, बद्रीनाथ तळेकर, नाव चुकली तर कृपया माफ करा. किशोर बगाडे, ओके. तर ह्याच पद्धतीने शंकर चव्हाण सर, ओके. संतोष जाधव सर आपल्या मराठा उद्योजक सारथीचे मेंबर आहेत. रश्मिकांत सावंत सर, प्रथमेश शिंदे सर,
ओके, खूप चांगली माहिती. येस सर, अशाच पद्धतीचे आपल्याला व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. येस, तर पुढे करतो. 1 तास झालेला आहे. पुढची 45 मिनिटं पॉवर पॅक, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. बरोबर. हा ऍक्च्युली माझा विषय नाही, किरण सरांचा विषय आहे, पण मी वरवरच्या काही गोष्टी सांगणार आहे. आणि बिझनेसमन कुठे चुका करतो, मोठमोठे बिझनेस कसे कोलॅप्स होतात, आपल्याला त्या चुका नाही करायच्या. एक लक्षात घ्या, बिझनेसमध्ये काय करायचंय ह्यापेक्षा काय नाही करायचं हे सांगणारा जर भेटला ना, त्याचा हात कधीच सोडू नका. आणि मराठा उद्योजक सारथी नावातच सारथी आहे. लाईफ टाईम तुमच्या बरोबर सारथी म्हणून राहणार आहे. ही ऑर्गनायझेशन मोठी करायची आहे आणि आम्हाला एकच आहे. हे जे 100 जण, किती जण जॉईन आहेत? 99. एक व्यक्ती आपला मराठा कुठेतरी अडकलेला आहे. 103 होऊन गेले आहेत. ओके. तर एक आहे, हे जे 100 जण आहेत, आपल्याला अशाच पद्धतीने आणि लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूचे जेव्हा अर्थसाक्षर होतील ना, तुमचे गप्पाचे फड बनतील पैशावर, पैशाच्या मॅनेजमेंटवर. राजकारण वगैरे टीव्ही बघायचा बंद करा. 2013 पासून माझ्या घरामध्ये न्यूज चॅनल चालत नाहीत. ओके. टीव्ही बंद करा तुमच्या घरातले. ह्याच्यावर चर्चा करा. इथे खूप सारांचे मित्र परिवार आहेत. बरोबर? आणि पुढची जी मीटिंग आपली संस्मरण डायनिंगला होणार आहे. बरोबर किरण सर? 26 तारीख संस्मरण डायनिंगला. उद्या पूर्ण डिटेल देईल काय प्रोग्राम मध्ये बदल झाले तर. 26 तारीख कोणी चुकवायची नाहीये, लक्षात घ्या. फक्त 100 जणांसाठी आहे. बरोबर? हा. लेकुरवाळे सर. ओके. लेकुरवाळे सर पण आपल्या इकडे आहेत. तर पुढचे 45 मिनिट हे नाही करायचं आणि दर महिन्यातून एकदा आपल्या फिजिकल मीटिंग होणार आहे. एक नाममात्र 100 ते 150 रुपये म्हणजे जे चहा पानाचे आहेत. मराठा उद्योजक सारथी तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी बनलेला नाहीये. इथे जेवढे जे लोक काम करतायत ते स्वतः आर्थिकरित्या संपन्न आहेत. ओके. तर 26 तारखेला शुक्रवार येतोय. शुक्रवार. कोण लोक येणार आहेत ते तुम्हाला सांगतो. सगळं तुम्हाला येईल. पुढे जातो. तर पुढे जाऊ का? पुढे जाण्याआधी परत एकदा जय शिवराय, जय हिंद. पुढे जाण्या एकदा जय शिवराय, जय हिंद. जय शिवराय. येस येस येस. अवधूत देशमुख सर. अवधूत सर इन्शुरन्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. ओके. जय शिवराय, जय शिवराय. येस. तर एनर्जी येऊ द्या. आणि किती जण विथ फॅमिली अटेंड करतात कोणी सांगू शकाल की बायको पण बाजूला बसले त्यांच्यासाठी सर वेगळं सर्टिफिकेट विथ वाईफ कोणी अटेंड केलंय का? बरोबर. अवधूत देशमुख सर. येस. शशी जय शिवराय. येस 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 येस. देवराव माडवले सर. येस. ओके. चला पुढे जातो मी. पुढे जाऊ. येस. पुढे आता आपण काय चुका नाही करायची विथ फ्रेंड्स. येस प्रवीण सर विथ फ्रेंड्स. अरे वा, ग्रेट. एकच मिनिट मी शेअर करतो. परत शेअर करावं लागेल अजय सर. ओके. तर सेकंड आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट. बरोबर. हे खूप वेळेला शब्द ऐकलेले आहेत, सगळ्यांकडे आहे, पण ते बनवतात कोण? किरण सर. लास्ट मोमेंटला सर तुम्हाला योग्य वाटते ती बनवा. बरोबर. आपल्याला तुम्ही मला सांगा तुमच्या मुलांनी अशी जर मार्कशीट बनवून आणली तर त्याला पाहिजे तशी चालेल का? खूप जणांना आज आपण जी बॅलन्स शीट बनवतो आणि नक्की प्रॉफिट मध्ये किती असतो आपल्यालाच माहिती नसतं आणि आपल्याला लोन पाहिजे असतं. किती जणांनी स्वतःची प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे केली आहे सांगा? कोणीच नाही, कारण शिकवलंच नाही. चला आज जाणून घेऊया. चला या 3 व्यवसायात काय साम्य आहे सांगा? मारुती सुझुकी, फेसबुक आणि मॅकडॉनल्ड ह्या 3 व्यवसायात काय साम्य आहे? अजय सर कोण आन्सर देते बघूया. कोण आन्सर देते त्याला माझ्याकडून गिफ्ट आहे. मराठा उद्योजक सारथी तर्फे 26 तारखेला एक छोटस गिफ्ट मी तुम्हाला देईन. बरोबर. ह्या 3 व्यवसायात साम्य काय? मारुती सुझुकी, फेसबुक आणि मॅकडॉनल्ड. सिस्टम. अजून सर काय उत्तर येतात मला सांगा. कोणतरी सांगितलं सिस्टम. कॉस्ट इफेक्टिव्ह. अजून बरोबर. मार्केटिंग. मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणावर करतात. अजून ग्लोबली कनेक्टेड आहे. ग्लोबली. ओके. अजून टेक्नॉलॉजी.
ऍडव्हर्टायझिंग, बरोबर. फिनान्स मॅनेजमेंट, ओके, चालेल. मी येतो. मी आतापर्यंत 30 ते 40 वेळा कार्यशाळा घेतली, अजून ह्याचं उत्तर कधीच बरोबर आलेलं नाहीये. ह्या 3 बिझनेस मध्ये साम्य एकच आहे की ह्यांचा मूळ उद्देश क्लिअर आहे, नफा कमवणं. काय क्लिअर आहे? नफा कमवणं, बरोबर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आज जरी तुम्हाला नफा येत नसेल तरी नो प्रॉब्लेम, तुमचं घर चालतंय, चालेल. मॅकडॉनल्ड इंडियामध्ये आलं 2003 ला, बरोबर. 2002-3 ला ताडदेवला क्रॉसवर्ड म्हणून मॉल होता, त्या मॉलला चप्पल घालून गेलं तर कोण आत जाऊ द्यायचं नाही, बरोबर. 2009 पर्यंत मॅकडॉनल्ड लॉस मध्ये होतं, किती जणांना माहितीये, बरोबर. पण त्याचा कॅश फ्लो होता, पण ह्यांचा मूळ उद्देश होता नफा कमवणं. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट रीड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही नफ्यात आहेत की लॉस मध्ये आहात, बरोबर. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाचे रिपोर्ट कार्ड वेळोवेळी चेक करतो, असं चेक करतो माहितीये, बी प्लसचा मुलांना बी मिळतो, तेव्हा आपण त्यांना छडी घेऊन समोर उभे करतो. तुझ्या शिक्षणासाठी मी एवढे पैसे भरतो, तुझ्यासाठी मी क्लास लावला, तुझी मम्मी तुझा 3 तास अभ्यास घेते आणि तुला बी+चा बी का मिळाला. त्याचप्रमाणे तुमची कंपनी प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये हे समजण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवले जातात. लक्षात घ्या. एखाद्या वेळेस तुम्ही बिझनेस, जर किरण सर तुम्हाला बोलले की तुम्हाला 2 लाख लॉस आहे, तर एक वेळ तो 2 लाख लॉस दाखवू नका, 1 लाख प्रॉफिट मध्ये दाखवा, बरोबर. पण तुमच्या स्वतःला माहिती असू द्या मी 2 लाख लॉस मध्ये. बिझनेस मध्ये कधीही तुमची बॅलन्स शीट लॉस मध्ये दाखवू नका आयटीला, बरोबर. पण तुम्हाला माहिती असू द्या मी 3 लाख रुपये लॉस मध्ये, बरोबर. कारण काय माहितीये का, बिझनेस मध्ये आपण खूप वेळा पुढे का जात नाही माहितीये का, आपण आपल्या वाईफला कधी सांगत नाही, आपण आपल्या आई वडिलांना कधी सांगत नाही. तुमच्या उनी धुनी काढणारा म्हणजे प्रॉपर गाईड करणाऱ्या कुणाकडे तुम्ही ओपन बुक करत नाही की हे बघा. असा किती जणांकडे एक मित्र आहे की त्या मित्राला माहिती आहे तुम्ही 5 लाख रुपये टाकून बिझनेस चालू केलाय, पण तुम्ही आज 2 लाख रुपये लॉस मध्ये आहे, आपण सांगतच नाही. मग तुम्ही मला सांगा, आपण झाकली मूठ 1.25 लाखाची राहणार, बरोबर. तर तुम्हाला कळणार कसं. आज किरण सर आम्ही एकत्र जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही एकमेकाचा रिपोर्ट कार्ड एकमेकासमोर ठेवतो, अजून पण बाबा सर इथे तुमचं चुकतंय ते गाईड करतात. असे ग्रुप आहेत का तुमचे. यासाठीच मराठा उद्योजक सारथी आहे. मराठा उद्योजक सारथी असे वेगवेगळे ब्रेन स्टॉर्मिंगचे सेशन आपण करणार आहेत, 10-10 जणांच्या टीम करू, बरोबर. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचंय. बघा पुढे काय सांगतोय, वरवर चकाचक दिसणारी मोठे मोठे ग्राहक असलेली आणि विक्रीचे मोठे आकडे असणाऱ्या कंपन्या प्रत्यक्षात लॉस मध्ये असू शकतात, आणि या उलट प्रथम दर्शनी साधी सामान्य दिसणारी एखादी कंपनी चांगला प्रॉफिट कमवू शकते, बरोबर. 2 दिवसांनी सोमवारी मी एक पोस्ट टाकणार आहे. एक आपले मराठा उद्योजक आहेत, बेलापूरला राहतात. सुरुवातीला शेण विकून, लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय, आज ते नाहीये तिथे, शेण विकून त्या व्यक्तीने व्यवसाय चालू केला 2003 मध्ये, बरोबर. 2013 पर्यंत हा व्यक्ती शेण विकत होता लँडस्केपिंग वगैरेला इथे. आज या व्यक्तीने 3 महिन्यापूर्वी बेलापूरमध्ये 4 करोडची स्वतःच ऑफिस, तिथेच 2 वर राहायला बिल्डिंग घेतली आहे 4 करोड रुपयाची. 1 करोड लोन आहे, फक्त 3 करोड स्वतः टाकलेले. आज या व्यक्तीचे 2 करोड रुपये. पण ह्या व्यक्तीचं ऑफिस तुम्ही बघाल तर तिथे 10वी पास झालेल्या पोरी काम करतात, बरोबर. एकदम साधी. म्हणजे एक लक्षात घ्या, खूप वेळेला वेंडर मध्ये खूप जण फसतात. चकाचक ऑफिस, मोठे मोठे ग्राहक, आणि आपल्याला वाटतं आपलं पण तसं असायला पाहिजे. मित्रांनो, एक वेळ स्टाफवर पैसा खर्च करा, पण ऑफिस चकाचक वगैरे यस करावं लागतं. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्या पद्धतीने आपण कुणाला तरी बघतो, अरे याचं ऑफिस किती चकाचक आहे, हा ऑफिस कसल्या गाडीने फिरतो वगैरे वगैरे, तो लॉस मध्ये असू शकतो. पण या उलट प्रथम दर्शनी साधी सामान्य दिसणारी एखादी कंपनी चांगला प्रॉफिट कमवत असू शकते. कारण व्यवसायाची येणी आणि बॅलन्स शीट म्हणजे काय, व्यवसायाची येणी आणि मालमत्ता म्हणजे ऍसेट्स, आणि लायबिलिटीज म्हणजे काय, देणी, याची नोंद असलेलं स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट. तुम्हाला स्वतःची बॅलन्स शीट बनवायची आहे, एक पान घ्या, त्याला एक मध्ये लाईन मारा,
एका साईडला ऍसेट लिहा, एका साईडला लायबिलिटीज लिहा. ऍसेट म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये उधारी किती आहे, बरोबर. तुमच्याकडे ऍसेट काय आहे? तुमच्याकडे एखादी मशीन असेल, एखादा फ्रीज असेल, 20,000 रुपयाला घेतला, आज किती आहे व्हॅल्यू? 10,000 रुपये, बरोबर. तुम्ही एखादी बिझनेससाठी गाडी घेतली होती 3 लाख रुपयाला, आज त्याची व्हॅल्यू किती आहे? 2 लाख रुपये. ही ऍसेट झाली. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लायबिलिटीज, लोन किती आहे, बरोबर. बँकेतून लोन घेतलंय 5 लाख रुपये, भावाकडून लोन घेतलंय 2 लाख रुपये. लायबिलिटीज किती आहे, वेंडरचे मला किती द्यायचे, हे तुम्हाला वेळोवेळी दर महिना टू महिना माहिती असायला पाहिजे. नाहीतर काय होतं, व्यवसाय जो तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवता, कारण तुमचे कोणीतरी बुडवलेले असतात. असं जर तुम्ही करणार असाल, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रीयन लोक, आज तुम्हाला सांगतो, जिकडे व्यवसायामध्ये मेन ठिकाणी तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये बघितलं, तर महाराष्ट्रीयन लोकांना ठेवलं जातं. यामागचं हे आहे की महाराष्ट्रीयन लोक आपण प्रामाणिक, हा आपला ब्रँड आहे, विश्वासार्थ आपला ब्रँड आहे. त्यामुळे कोणीतरी तुम्हाला फसवलंय म्हणून तुम्ही कुणाचे पैसे अडकवू नका. तुमचं क्रेडिट खराब होतंय, बरोबर. तर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे तुम्हाला सांगितलं, आणि बॅलन्स शीट. अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनतं. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. किती जणांना माहिती आहे की मी व्यवसायात किती भांडवल टाकलंय? चला मला आन्सर द्या. किती जणांना माहिती आहे की मी व्यवसायामध्ये किती भांडवल टाकलंय? मी 2008 ला 6 लाख रुपयाचं भांडवल टाकून व्यवसायात आलो. 2013 ला मला एकाने विचारलं तुझं भांडवल किती? मी 2013 पर्यंत तेच सांगत होतो की 6 लाख रुपये भांडवल. पण जेव्हा मी काढलं तेव्हा मला लक्षात आलं मी 18 लाख रुपये 2013 पर्यंत टाकले होते व्यवसायामध्ये. कधी गोल्ड लोन घेऊन, कधी पॉलिसी मोडून, बरोबर. तुम्ही पण असंच किती जण करतात. तुम्हाला फक्त आपल्याला माहिती असतं, सुरुवातीला माझ्याकडे 3 लाख रुपये होते, त्याच्यामध्ये 50,000 रुपये मी डिपॉझिट दिलं, 1 लाख रुपयाचं इंटेरियर केलं, 1 लाख रुपयाची मशिनरी घेतली, 50,000 रुपये करंट अकाउंटला होते. अरे पण मध्ये तू कधीतरी अ, अ, मित्राकडून 50,000 रुपये घेतलेस, कधीतरी बिशी उचललीस, बरोबर. कधीतरी दुसरं लोन घेतलंस, बँक ओढी घेतलीस, क्रेडिटर, आज तू मार्केटमध्ये लोकांचं देणं आहे. ह्याचं आपण कधी काढलंय का मित्र? कारण आपल्याला कोणीही हे शिकवलेलं नाहीये. आणि फिक्स ऍसेट म्हणजे काय आपल्याकडे? तुमच्याकडे गाडी आहे का? तुमच्याकडे ऑफिस घेतलेलं आहे का? करंट ऍसेट म्हणजे काय? तुमच्या बँक बॅलन्स मध्ये किती पैसे आहेत? तुमचा आज ऑफिस मधला किंवा दुकानातला माल कितीचा आहे? बरोबर. तुमचं येणी कितीच आहे? बरोबर. हे सगळं तुमच्या ऍसेट मध्ये येतं. बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर. अगेन ह्या स्क्रीनशॉट मारून घ्या या गोष्टीचा. परत परत कोणी नाही शिकवणार आहे तुम्हाला. बरोबर. हे काढा स्वतःच की माझं देणं किती आहे, माझ्या ऍसेट किती. आज माझा बिझनेस मी बंद केला. बघा 31 मार्चला मोठमोठ्या कंपन्या अशा पद्धतीने करतात की आज जर ही साईट बंद केली तर किती पैसे येतील. त्याचं वाईटात वाईट कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे असतं. आपल्याकडे असतं का? नसतं. कधीतरी फ्रीज घेतला धंद्यासाठी, बरोबर. कधीतरी नवीन स्टाफ हे केला, बरोबर. हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, अकाउंटिंगच्या परिभाषेमध्ये व्यवसायाचा मालक हा थर्ड पार्टी आणि स्वतंत्र व्यक्ती मानला जातो. त्यामुळे त्याने व्यवसायात आणलेलं भांडवल देखील व्यवसायासाठी एक प्रकारचं कर्जच असतं. हे जे बोलतो ना, हे कॅपिटल, खूप जण हे विचारतात, सर मी 5 वर्ष झाले धंदा करतोय आणि आता मला माझा मित्र बोलतोय मी तुझ्या धंद्यामध्ये पार्टनर होऊ का? त्याला सांगा मी 3 लाख रुपये टाकून गेल्या 5 वर्षापूर्वी सुरुवात केलीये. बरोबर. आज मग त्याचं गुडविल कसं काढायचं? बरोबर. मग आज तो बोलेल चल मग मी 1.5 लाख रुपये टाकतो. अरे पण 5 वर्षापूर्वी 3 लाख रुपये म्हणजे सर्वात महागडं कॅपिटल, म्हणजे व्यक्ती स्वतःचं कॅपिटल टाकतो ते महागडं कॅपिटल. म्हणून धंद्यामध्ये कधी लक्षात ठेवा, जसा तुमचा धंदा प्रॉफिटमध्ये जातो तसं हे काढून घरी न्यायचं असतं. बरोबर. बॅलन्स शीट समजून घेऊन त्यानुसार व्यवसायाचं आर्थिक मूल्यमापन करता येणं हे व्यवसायातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीसाठी आवश्यक आहे. आज मी तुम्हाला माझं सांगतो, मी म्युच्युअल फंड शेअर मार्केट क्षेत्रामध्ये काम करतो. आज 65 करोड मॅनेज करतो म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला एक 20 लाख रुपये वर्षाला इन्कम येतो. बरोबर. 20 लाख रुपये. आज तुम्ही मला सांगा 20 लाख रुपये किंवा असं समजा मला 12 लाख रुपये इन्कम येतो. तर 12 लाख रुपये इन्कम येतो म्हणजे माझ्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन काय झालं तुम्हाला सांगू? 2 करोडची एफडी असल्यावर 12 लाख रुपये हातात येतात. बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या व्यवसायामधून क्लिअर कट 1 लाख रुपये फिक्स इन्कम येत असेल, तर तुमच्या व्यवसायाचं
मूल्यमापन हे कमीत कमी 2 करोडचं आहे. बरोबर. एखाद्या आज झोमॅटोचं व्हॅल्युएशन 60,000 करोड कसं गेलं? कधी तुम्ही हा प्रश्न विचारता का हे कसं झालं? कारण अजून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच माहिती नाही. तर कंपनी लिस्ट कधी करणार आपण? व्यवसायाच्या मालकापासून व्यवसायातील सर्वात महत्त्वाच्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकासाठी व्यवसायाचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट समजून घेणं अत्यावश्यक आहे. तुम्ही स्टाफसाठी कधी बोलता का, की "अरे, माझं आता हे चालू व्हायच्या आधी मी माझ्या स्टाफची मीटिंग घेतली. मी त्यांना सांगितलं आपल्या ऑफिसचा, कामोठे ऑफिसचा महिन्याला खर्च ₹90,000 किती? ₹90,000 खर्च आहे. तुम्ही ₹90,000 हे तुमचं कर्तव्य आहे, की तुम्ही तेवढा बिझनेस आणणं. हे महेश चव्हाणचं काम नाही. मी तुम्हाला आज ₹35,000 पगार देतो 5 जणांना. बरोबर? 35,000 देतो. तुम्हाला ₹90,000 कमीत कमी आणायचंय. तुम्ही तुमच्या स्टाफला कधी सांगता का? तुमच्या स्टाफला माहिती आहे का तुमच्या बिझनेसचा खर्च किती? कारण तुम्हाला वाटतं ह्यांना कशाला सांगायचं? तर ती टीम आहे. मगाशी आपण बघितलं. पहिलं येतं ध्येय, मग येतं टीम, नंतर येतं लीडरशिप. ह्याच्यामधलं एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. 2003 चा वर्ल्ड कपची मॅच किती जणांना आठवते? इंडिया-ऑस्ट्रेलिया. 2003 च्या वर्ल्ड कपची मॅच किती जणांना आठवते? इंडिया-ऑस्ट्रेलिया. मला आन्सर येऊ दे, मग मी त्याचं सांगतो. नाहीतर माहितीच नसेल आणि मी सांगणार काय? किती जणांना आठवते? अजय सर कोण दिलेत उत्तर? हा, ऑस्ट्रेलियाने किती रन केले होते? कोणी सांगू शकेल? कोण आहे क्रिकेट प्रेमी? 359 रन. बरोबर? बरोबर? 3 किती? 359. येस. ह्याच्याबद्दल एक सचिन तेंडुलकरचा मी इंटरव्ह्यू वाचला होता, ऐकला होता. तो मला माहिती नाही YouTubeवर आहे की नाही. ती मॅच आपण हरलो. सेहवागनी फक्त किल्ला लढवला, सचिन 4 रन करून आउट झाला. तर त्या गोष्टीचं सचिन तेंडुलकरला विचारलं होतं, की ह्याची 359 रन करणं, तर तुम्ही ह्याची स्ट्रॅटेजी कशी आखली होती? पूर्ण टीम टेन्शनमध्ये, पूर्ण टीम. बरोबर? सचिन तेंडुलकरनी एक स्ट्रॅटेजी जी वर्कआउट झाली नाही ती नंतरची गोष्ट. पण ती स्ट्रॅटेजी बघा काय होती. सचिन तेंडुलकरनी अ, अ, प्रत्येकाला एकत्र घेऊन सांगितलं होतं, की आपल्याला 50 बॉल फक्त व्यवस्थित खेळायचे आहेत. काय सांगितलेलं? 50 बॉल व्यवस्थित खेळायचे आहेत आणि त्या 50 बॉलमध्ये आपल्याला 50 बाउंडरी मारायचे. किती? 50 फोर मारायचे. लक्षात घ्या 50 गुणिले 4 किती रन झाले? कोणी सांगू शकेल? 200 रन. बरोबर? किती सिंपल स्ट्रॅटेजी आहे. वर्कआउट झाली नाही नंतरची गोष्ट. बरोबर? 50 बॉलमध्ये आपल्याला फक्त टार्गेट आहे 300 बॉलमध्ये 50 फोर मारायचे आहेत. उरले 250 बॉल. त्या 250 बॉलमध्ये आपल्याला 159 रन करायचे आहेत. ईझी आहे की नाही स्ट्रॅटेजी? हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या पैशाबद्दल पूर्ण कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात फिट आहेत ना, तर हा विश्वास तुम्ही तुमच्या टीमला देऊ शकता. बरोबर? मगाशी मी माझ्या स्टाफ बरोबर बसलो होतो. तिघच जण होते. दोघं जण सुट्टीवर आहे. बरोबर? त्यांना सांगितलं, की ₹90,000 तुम्ही करू शकता. मी नसताना सुद्धा. बरोबर? मी नाहीये. मी गेले 2 महिने इथे नाहीये. एका कामानिमित्त मी बाहेर आहे. मी फक्त शनिवार, रविवारी इथे असतो. आज कार्यशाळा आहे म्हणून आलोय. बरोबर? पण मी स्टाफला मला बघायचंय 3 महिन्यामध्ये मी नसताना माझा स्टाफ किती वर्कआउट करतो. ह्यासाठी तुमचे जे काही खर्च आहेत, पहिलं तुमच्या डोक्यात फिट असायला पाहिजे. आणि जर तुम्ही स्टाफ सोबत घेऊन बसाल. इथे किती जणांचा 3 पेक्षा जास्त स्टाफ आहे? जरा मला सांगा 3 पेक्षा जास्त? अजय सर किती जणांना उत्तर दिले? 8 जण. चला तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो. ती स्ट्रॅटेजी करायची आणि मला पर्सनल मेसेज करायचा. बरोबर? ह्या रविवारी, हा पुढचा रविवार, उद्याचा रविवार सगळ्यांना सांगा, की मी मस्तपैकी तुमच्यासाठी जेवण अरेंज करतोय. बरोबर? विजय बाजीराव सरांच्या बाजीराव हॉटेलला जाऊन बसा. विजय सर रविवारी येणारे सगळे 8 जण. बरोबर? जे नवी मुंबईमध्ये राहतात. बरोबर? एक लंच ठेवा त्यांच्यासाठी, जेवण ठेवा आणि हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करताय त्यांना सांगा, की आपली फिक्स कॉस्ट ₹60,000 आहे. ₹60,000 चा आपल्याला बिझनेस झालाच पाहिजे. तुम्ही काय मला आयडिया देऊ शकता? कधी तुम्ही तुमच्या स्टाफकडून आयडिया घेतल्यात का? माझ्या ऑफिसमध्ये मी कार इन्शुरन्स करत नव्हतो. माझ्या स्टाफनी माझ्या कार इन्शुरन्स चालू केलेला आहे.
तुम्हाला खोटं वाटेल. कार इन्शुरन्स मध्ये मी जास्त नाही करत, तो माझा स्टाफच करतो. त्यातून मला ₹1,25,00,000 इन्कम चालू झाला वर्षाला. ही माझ्या स्टाफनी दिलेली आयडिया आहे. पण आपण काय वाटतं माहितीये, आपल्याला वाटतं आपणच मोठे. स्टाफ ग्राउंड लेव्हलला काम करत असतो मित्रांनो, लक्षात द्या. ग्राउंड लेव्हलला तो जो आयडिया देईल ना, तो जो आयडिया देईल, तो तुम्हाला दुसरा कोण नाही देणार. पण आपण काय करतो, स्टाफला स्टाफच समजतो. त्याला टीम मेंबर कधी समजत नाही. आणि जो तुमचा हुकमी एक्का आहे ना, त्याला सांगा, की तुझं वर्षभर जर काम व्यवस्थित असेल ना, तुला 5% पार्टनरशिप. आपली देण्याची दानतच नाहीये. आपल्याला 100% स्वतःला पाहिजे. आज रतन टाटा यांच्याकडे काय 100% स्टेक आहेत का टाटा मोटर्सचे? टाटा फॅमिलीकडे फक्त 24% स्टेक आहे. आनंद महिंद्रा, आनंद महिंद्राकडे महिंद्रा कंपनीचे फक्त 6% शेअर्स आहेत. ह्याच्यासाठी स्टाफला पार्टनर, आपण बोलतो स्टाफ टिकत नाही. का टिकत नाही माहितीये का? कारण आपल्यालाच माहिती नाही की किती वाटायचंय ते. आपण चमच्यानी वाटतोय. कसा स्टाफ टिकेल? त्याला भविष्यात जर नाही दिसणार, कारण तुम्हाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस नाही माहिती, तर तुम्ही स्टाफला काय देणार आहे? म्हणून मी तुम्हाला मगाशी चालू केलं होतं, लेबर मॅनेजमेंट प्रॉब्लेम नसतो. लेबरला मोटिव्हेशन मिळत नाही. लेबरला त्याचं भविष्य दिसत नाही तुमच्या कंपनीमध्ये. मी कोण मोठा नाही मित्रांनो, माझ्याकडून ह्या चुका झाल्या. बरोबर? आज आम्ही स्टाफला ह्या पद्धतीचं मॉडेल दिले. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट माहिती असणं गरजेचं आहे. आणि सिंपल ह्या 4 गोष्टी जर तुम्ही शिकला ना मित्रांनो, 4 गोष्टी. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस खाली 4 अकाउंट्स पासून बनवली जाते. एक, आज रात्री जर तुम्हाला काय बसायचंय, तुमचं इन्कम कुठून येतं? बरोबर? इन्कम कुठून येतं? बरोबर? ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर? शशी सर, जर तुम्ही मॉड्युलर किचन करताय, तर मॉड्युलर किचन मधून किती येतं? इंटिरियर मधून किती येतं? मॉड्युलर किचनचं वेगळं पकडा. कारण काही वेळेला फक्त तुम्हाला मॉड्युलर किचनचं येतं. बरोबर? एस-के अॅल्युमिनियम, शिवाजी कदम सर, तुम्हाला त्याच्यामध्ये अॅल्युमिनियमचे जे म्हणजे घरातून जे मिळतात, म्हणजे गॅलरी वाढवणं वगैरे, त्याच्यातून किती येतं? कमर्शियल मधून किती येतं? बरोबर? ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरं, तुम्हाला एक्सपेन्सेस किती आहेत, क्लिअर कट माहिती असायला पाहिजे. आज रात्री आहे ना 2 वाजले झोपायला तरी चालतील, पण ह्या 4 गोष्टी काढायच्या. इन्कम किती? वाईटात वाईट इन्कम काढा आणि जास्तीत जास्त इन्कम काढा. एक्सपेन्सेस किती आहे तुमचा? एक्सपेन्सेस जास्तीत जास्त लिहा. जास्तीत जास्त किराणा माल सॉरी, तुमच्या ऑफिसचा पेमेंट किती आहे? खर्च किती आहे? रॉ मटेरियल किती आहे? बरोबर? हे पण काढा. लायबिलिटीज, देणी किती आहेत? सगळ्यांच्या माहिती असू द्या. किती जण आज प्रॉब्लेम मध्ये आहेत, की सर माझ्यावर देणी आहेत, पण मी लोकांचे फोन उचलत नाहीत. किती आहेत? बिनधास्त सांगा. कोणी इथे कोण कोणाला ओळखत नाही. बिनधास्त सांगा, सर माझी देणी आहेत. मी माझ्या देणीदारांचे फोन नाही उचलत. मित्रांनो, मी स्वतः 14 लाख रुपये लॉस मध्ये होतो. तेव्हा मी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येकावर देणी आहेत. आज अनिल अंबानीला पण देणी आहेत. आज मुकेश अंबानीला पण देणी आहेत. सगळ्यांना देणी आहेत. देणी आहेत. सर माझ्याकडे 5 लाख रुपये देणी आहे, माझ्याकडे 1 लाख रुपये पण नाहीये. मित्रांनो, फोन उचला, त्यांना भेटायला जा. पहिले जेवढ्या जणांची देणी आहेत ना, त्यांना फॅक्टशीट सांगा. कोणी तुम्हाला मारणार नाहीये. पण सत्य परिस्थिती सांगा. पूर्ण जग कोविड सिच्युएशन मधून जाते. 18 महिने धंद्याची वाट लागलेली आहे. एक तुम्हाला सांगतो, विठ्ठल कामत किती जणांना माहितीये? विठ्ठल कामत, कामत हॉटेलची. हा व्यक्ती, त्यांचं मी इडली ऑर्चिड पुस्तक आहे. मी इडली ऑर्चिड या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे, मी आत्महत्या करायला निघालेलो का तर माझं 100 करोडचं लोन होतं माझ्यावर. 100 करोड, विचार करा, 100 करोडचं लोन. आणि जेव्हा त्यांनी विचार केला, नाही मी प्रयत्न करेल, नाहीतर सुसाईड करायचंच आहे. बरोबर? तो व्यक्ती, त्याची जे देणीदार होते त्यांना भेटायला गेला आणि सांगितलं, सर मी तुमचं देणं देऊ शकत नाहीये. बरोबर? मी तुमचे पैसे देईन. मला थोडा वेळ द्या. काय झालं माहितीये का? काही देणीदार होते ना, ते बोलले, अरे तुझे वडील आणि तू काय असते आम्हाला माहितीये. तुमचे पैसे वेळेवर येत होते. हे घ्या 5 लाख रुपये सर. आम्हाला माहिती आहे तुम्ही बुडवणार नाही. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही आज आपल्याकडे काय नाही, लक्षात घ्या, जे फर्स्ट जनरेशन आहेत ना, काही नाहीये आपल्याकडे. पहिलं गुडविल जपा.
जर तुम्ही देणी वेळेवर देता येत नाहीयेत ना, पहिलं जाऊन सकाळी 7 वाजता त्या व्यक्तीला जाऊन भेटा. ज्या व्यक्ती जो आपलं देणं आहे तो आपल्याला भेटायला आला, बरोबर? त्या व्यक्तीला आत्मविश्वास येतो. अरे हा व्यक्ती समोरून भेटायला आला. आपण काय करतो माहितीये, देणी देणारा जो दिसला ना, तर दुसऱ्या वाटेने जातो. पटतंय का? किती जण नाही पटतंय? खूप जण मला बोलतील हा वेडा माणूस आहे. मला पर्सनलमध्ये भेटा, मी ह्याच्यातून गेलेलो आहे. बरोबर? त्यामुळे देणी काय माहितीये मित्रांनो, आज तुमची वेळ खराब आहे. बरोबर? पण एकदा नाव खराब झालं ना, तुमचं नाव ही सर्वात मोठी ॲसेट आहे. लोकांना वाटतं मी लोकांना उल्लू बनवतो. आज जग आहे ना, आपल्यापेक्षा हुशार आहे. फक्त एखाद्याच्या स्वभावामुळे आहे ना, लोक तुम्हाला बोलत नसतात, की तू खूप चॅप्टर आहेस म्हणून. बरोबर? पण एक लक्षात घ्या, आज तुमचा ब्रँड खराब झाला ना, तुमचं नाव हे पहिलं ब्रँड आहे. बरोबर? त्यामुळे देणी द्यायचेत आणि देण्याची दानत पण ठेवा. पैसे आल्यावर ठेवू नका. हीच लोकं तुम्हाला मदत करणार आहेत. बरोबर? आणि चौथं म्हणजे ॲसेट्स. तुमचं येणं. कोण जर आहे, माझे नातेवाईक आहेत, त्यांनी मला आत्ताच 15 दिवसापूर्वी भेटले होते. त्यांचं पुण्यामध्ये 12 ज्वेलर्स आहेत. लक्षात घ्या 12 ज्वेलर्स आहेत. त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यांची 2 करोडची उधारी होती 2013 ला. ते बोलले नवरत्न तेल आहे ना, रोज रात्री 1 बॉटल लावावी लागायची, तेव्हाच मला झोप लागायची. बरोबर? एक मित्र त्यांचा आला आणि बोलला, की "मित्रा हे तू काय करून बसलाय?" ते बोलले, "पहिलं तुला सांगतो 2 गोष्टी कर." ते बोलले, "काय?" पहिले बोलले, "तू गल्ल्यावर बसायचं सोड. कारण जोपर्यंत तू गल्ल्यावर बसणार ना, तोपर्यंत उधारी चालू राहणार. तिथे मॅनेजर बसव, त्याला जाऊ दे 25,000 पगार आणि तू तुझ्या ज्वेलर्समध्ये आतमध्ये केबिन करून बस आणि सीसीटीव्ही कॅमेरा लाव इकडे." तो बोलला, "नाही, नाही असं काही नाही होत. माझा धंदा माझ्यामुळे चालतो." तो बोलला, "एक काम कर 3 दिवस सुट्टी काढ माझ्याकडे माझ्याकडे आष्ट्याला ये. आष्टा सांगलीला आहे." आणि खरंच माझे हे रिलेटिव्ह आहेत त्याच्याकडे गेले आणि 3 दिवस नाही 7 दिवस बसले. ह्या व्यक्तीचा बिझनेस बघितला सगळं आणि त्यांना कळालं, की स्वतःची चूक काय आहे. आपण खूप वेळेला काउंटरवर उपलब्ध असणं हा पण धंद्याचा प्रॉब्लेम असतो. कारण तुम्ही तिकडे काउंटरवर आहे, उधारी मिळणार आहे म्हणून येणारा गिराईक जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जिंदगीत कधी मोठे होणार नाही. तुम्हाला बघू तुमच्यासाठी येणारा हे प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून येणारा गिराईक आहे ना, तरच तुम्ही मोठे व्हाल. महेश चव्हाण गल्ल्यावर बसणार आहे, महेश चव्हाण मला उधारी देणार आहे, म्हणून जो येणारा गिराईक आहे ना, हा तुमचा नाहीये. बरोबर? आणि आज ह्या माझ्या रिलेटिव्हनी तसंच केलं. 2 करोड त्याचं येणं होतं. माझ्या रिलेटिव्हनी काय केलं तुम्हाला सांगतो. एक रिक्षावाला भाड्याने केला. ओके. स्वतःची गाडी विकली आणि साध्या कपड्यावर तो प्रत्येक ज्याच्याकडे देणी होतं त्याच्याकडे गेले, की "महेश चव्हाण तुम्ही माझे अ, ₹50,000 देणं आहे. आता मी दिवाळखोर झालेलो आहे. माझ्याकडे सगळं संपलंय. माझी गाडी-बिडी ओढून नेलेली आहे. आणि त्याचबरोबर मला नवीन सुरुवात करायची आहे. मला बँकेला 1 करोड रुपये भरायचे आहेत. जर तुम्ही पैसे दिले तरच मी भरू शकतो, नाहीतर मला विष घेण्याची पाळी आलेली आहे. असं या माणसांनी 3 महिने केलं. 3 महिने रोज सकाळी आज कुठे कामोठे, आज कुठे खारघर, आज कुठे कळंबोली असं करत-करत हे बघा मी रिक्षाने आलोय इकडे. ह्या माणसाने ₹1.25 करोड रुपयाची देणी गोळा केली आणि स्वतःची नवीन ब्रांच टाकली. पहिल्या दिवसापासून नवीन स्टाफ भरला सगळा. ओके. सगळी नवीन लोकं बसवली इकडे. आज त्याच्या 12 ब्रांचेस आहेत. 2013 ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. एक वेळ येते तुम्हाला काउंटर सोडावा लागतो. आज येवले चहावाल्यांनी जर स्वतःचा काउंटर सोडला नसता ना, आज 290 ब्रांचेस झाल्या नसत्या. पण ती वेळ येते. बरोबर? त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला पहिलं माहिती पाहिजे तुमचा इन्कम किती, तुमचा एक्सपेन्सेस किती, तुमचे लायबिलिटीज किती, तुमचे ॲसेट्स किती. बघूया आज किती जण मला पाठवतायत. ओके. पुढे जातो. अकाउंटिंग सिस्टममध्ये किती जणांना प्रॉब्लेम येतात. इथे आता थोडा वेळ कमी आहे. परत एकदा वेकअप कॉल. शेवटची 15 मिनिटं कसं वाटतंय मला सांग? शेवटची 15 मिनिटं. पटतंय का जे सांगतोय ते? किती जण आहेत आता? अजय सर? 97. अरे वाह! 97 जण आहेत. म्हणजे काहीतरी पटतंय. ओके. तर पटतंय का मला सांगा? काय शिकायला मिळालं? आत्तापर्यंत एवढी बडबड करतोय 1.5 तास. खरंच नाही तर बोलाल काय ही टाईमपास कार्यशाळा हे केली आहे. पटतंय का तुम्हाला सांगा? वेकअप कॉल आहे हा कधी पण लक्षात ठेवा. असं डोळे उघडणारा
हा मराठा उद्योजक सारथीने आम्ही पाळलेला एक वाघ आहे. हा प्रत्येक वेळेला आपले डोळे उघडण्यासाठी येतोय. एकच मिनिट, मी जरा चॅट बघतो. हो पटतंय, ग्रेट ग्रेट ग्रेट. एकच मिनिट. खूप छान, खूप छान शिवाजी कदम. येस सर, पटतंय चुका झाल्यानंतर. नो प्रॉब्लेम. जब जागो तब सवेरा. आपण कोण आहोत आणि वगैरे. सर अतिशय छान वाटलं, लेकरू आहे सर माझ्याकडून आतापर्यंत झालं चुका. नो प्रॉब्लेम. येस सर, ग्रेट. विल लर्न बेसिक ऑफ बिझनेस. येस. आणि पैशाचं मॅनेजमेंट शिकला ना तुम्ही, कुठे 100 बिझनेस करा ना मित्रांनो. बरोबर. अल्टिमेटली प्रत्येक बिझनेस आहे काय. हो पटतंय. येस. फिनान्स मॅनेजमेंट बेसिक. येस. चुका समजल्या. येस, छान माहिती संतोष सर. ओके. आणि ह्या चुका माझ्याकडूनही झालेल्या आहेत. बरोबर. ह्यासाठी खप सपना गायकवाड. ओके, थँक्यू मॅडम. संजय सर, व्हेरी नाईस नॉलेज. ओके. तर शेवटची वेळ, शेवटचे 15 मिनिटं मुद्द्यालाच हात घातलाय. पार्थ पवार सर, हा प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणून ही कार्यशाळा आपला मराठा उद्योजक सारथी यासाठीच हे केलंय. हा ग्रुप जो आहे ना, पुढचे वर्षभर आपण सुरुवात केली आहे फायनान्सवर. सगळ्या गोष्टीवर आपण एक एक दिवस, फक्त हे 2 दिवस चुकवायचे नाहीत, लक्षात घ्या. बरोबर. ओके, पुढे जाऊ मी. नक्की चुका सुधारायच्याच आहेत दिगंबर सर, सुधारायच्याच आहेत. त्याशिवाय आर्थिक क्रांती होणार नाही. एक माणूस जर आर्थिक साक्षर झाला, एक उद्योग यशस्वी झाला, तो 5 फॅमिलीची ताकद घेतो. तो 5 फॅमिली उभा करतो. लक्षात घ्या. हे गुजराती लोक बोलतात, एक उद्योजक जर उभा राहिला ना, तो 5 फॅमिली, बहिणीचं कुटुंब, भावाचं कुटुंब, आई वडील, स्वतःच्या. आज आणि उद्योग का करावा, सिंपल सांगतो तुम्हाला. तुमच्या मुलाची 20 वर्ष घालवायची नसतील तर उद्योग करावा. माझ्याकडून पण झाल्या, पण मी 17 मध्ये आता शिकली आहे. येस येस वैशाली मॅडम, नो प्रॉब्लेम. ओके, पुढे जाऊया. 97 जण आहेत. पुढचे 15 ते 20 मिनिट उद्याची पण माहिती देणार आहे. ओके, तर पुढे जाऊया. येस. तर ह्याच पद्धतीने बघा, तुम्हाला उद्या शेअर केलं जाईल ही प्रॉफिट अँड लॉस, एक्सपेन्सेस, इन्कम. पण तुर्तास भेटेल त्या कागद आणि पेनवर लिहा प्रॉफिट अँड लॉस, एक्सपेन्सेस किती आणि माझा इन्कम किती, आणि बॅलन्स शीट लिहायचे, माझं लोन किती आणि माझ्या ऍसेट्स किती. ओके. किती जण आज रात्री हे करणार आहेत? ही 2च पानं. एक प्रॉफिट अँड लॉस स्क्रीनशॉट मारून ठेवा. तुमचा खर्च सगळा लिहा, सगळा टोटल खर्च. रेंट किती, काय किती, सगळं लिहा. इंटरनेटचे चार्जेस किती, मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबर, जर उद्योजक आहे त्यांनी मोबाईलचा खर्च, मोबाईलचं जे बिल आहे ते सगळं एक्सपेन्सेस मध्येच टाका. ओके. ह्या पद्धतीने लिहायचंय, सिंपल. ह्याच्यापेक्षा मोठं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट काहीच नाही. जेवढे काय खर्च आहेत ते लिहा. मला पाठवा व्हॉट्सअपला. बघूया किती जण पाठवत आहेत. 97 जण आहेत ना. बघूया 97 जणांमधले किती जण आज मला पाठवतात. माझा नंबर आहे तिथे. ओके. आन्सर देणार नाही मी, कारण उद्याची पण आम्हाला तयारी करायची. पण नक्कीच रिप्लाय करेल 1-2 दिवसामध्ये. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, आजचा होमवर्क तुम्हाला आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट स्टेटमेंट बनवायची आहे. जे हे होमवर्क कंप्लीट करतील त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. आता तुर्तास तरी 25 जणांना देणार आहे. बघूया 97 मधले किती करतात. ओके, पुढे जातो. बॅलन्स शीट अशा पद्धतीने करायची. या 3 स्लाइड शेअर केल्या जातील, नो प्रॉब्लेम. आता तिसरं आणि सर्वात इम्पॉर्टंट, सगळेजण आहे ना टर्नओव्हर मध्येच अडकलेले असतात. माझा 5 करोड टर्नओव्हर आहे, माझा 3 करोड टर्नओव्हर आहे. लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. कॉन्सेप्ट, टॉप लाईन, सेल्स. म्हणजे आज तुम्ही कॉर्पोरेट मध्ये गेलात ना, ते बोलतात बॉटम लाईन किती. छोटा उद्योजक असतो ना, तो बोलतो माझं 50 करोड टर्नओव्हर आहे. अरे 50 करोड टर्नओव्हर असून जर तुझ्या घरी 5 करोड येत नसतील तर 50 करोडचं काय करायचं. बरोबर. तर तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे हे खूप जण सांगतात, पण मी विचारलं प्रॉफिट किती आहे. लक्षात घ्या, पहिल्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मधील उजव्या बाजूच्या लाईनला अकाउंटिंगच्या भाषेत टॉप लाईन बोलतात. म्हणजे टॉप लाईन म्हणजे सेल्स. टॉप लाईन म्हणजे आज सेल्स झाला माझा, जसं मी बोललो की आज माझा 20,000 रुपये सेल्स झाला, पण ते 20,000 मध्ये 10,000 रुपये तर माझी रॉ मटेरियल होतं, इतर खर्च 5,000 होते. मग बॉटम लाईन किती आहे?
5,000 हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बोलतात ना गुजराती बोलतात, घर में कितना पैसा आया, रोकडा कितना आया. आपल्याला वाटतं काय माहितीये का, 20,000 रुपये माझेच आहेत. त्यामुळे आपण तिकडे गल्लत करून घेतो. म्हणजे हे बघा, प्रॉफिट अँड लॉस मध्ये इन्कम माझा झाला सेल्स. म्हणजे जर समजा एखाद्याची विक्री महिन्याला 2 लाख रुपये होत असेल, तर ते रॉ मटेरियल किती होतं? स्टाफ पेमेंट किती? सेल्स एक्सपेंडिचर किती? ऑफिस एक्सपेन्सेस किती? इंटरेस्ट ऑन लोन किती? व्याज किती जण लिहितात? खर्चामध्ये तुम्ही जर व्याज देत असाल, 4 लाख रुपये तुम्ही व्याजाने उचललेत, त्याचं व्याज 4 लाख रुपये जातंय. हे किती जण टाकतात? खूप जण टाकतच नाहीत. बरोबर? जर समजा इथे सेल्समध्ये 2 लाख रुपये झालाय, अदर इन्कम काहीतरी झालेलं आहे आणि इकडे खर्च झाला तुमचा 1,70,000 तर तुमचा प्रॉफिट फक्त 30,000 आहे मित्रांनो. आणि हां, किती जण स्टाफ पेमेंटमध्ये स्वतःला पगार किती जण देतात? किती जण स्वतःला पगार देतात? सांगा बिंदास. स्वतःला पगार देत नसाल, तर स्वतःचा पगार ठरवा. ओके. स्वतःला एखाद्या महिन्यामध्ये नसेल राहत पगार तर नो प्रॉब्लेम. पण लिहून ठेवा की गेले 4 महिने मी स्वतःला पगार घेतला नाहीये आणि ह्या महिन्यामध्ये जर समजा डायरेक्ट 2 लाख रुपये आले, तर स्वतःचा पगार किती आहे? 25,000 रुपये. तर 25,000 गुणिले 4 महिन्याचा माझा पगार 1 लाख रुपये पगार म्हणून घ्या. 2 लाख प्रॉफिट नाहीये तुमचा. लक्षात घ्या, लिहून ठेवा स्वतःला पगार देणे. काय? स्वतःला पगार देणं. हे लिहून ठेवा. बरोबर? खूप जण स्वतःला म्हणजे बोलतात ना, बिनपगारी फुल अधिकारी. असं नाही व्हायचंय आपल्याला. कारण तुम्हाला स्वतःला पगार का दिला पाहिजे? सकाळी 7:00 ला उठून जर तुम्ही कामावर बिझनेससाठी जात असाल, रात्री 12 वाजता येत असाल आणि घरी पैसा देत नसाल, कोण तुम्हाला इज्जत देणार आहे सांगा मला? कोण इज्जत देणार आहे? मुलाला जे काय पाहिजे, वाईफला जे काय पाहिजे ते जर वेळेवर मिळत नसेल, कोण तुम्हाला? म्हणून घर खर्च जेवढा तुमचा आहे, तेवढा स्वतःला पगार घ्यायला शिका. नाही मिळत एखाद्या महिन्यामध्ये, नो प्रॉब्लेम लिहून ठेवा. पण धंद्यामध्ये डायरेक्ट 2 लाख रुपये आले, तर लक्षात ठेवा माझा 4 महिन्याचा पगार घ्यायचा बाकी आहे. मग घर खर्चासाठी कुठून तरी उचललेले असतील ना पैसे, ते रिटर्न देऊन टाका. कळतंय, पटतंय प्रत्येकाला? ओके, येस. आणि जे नक्कीच प्रयत्न करू की ईमेल आयडीवर ही शीट ही प्रेझेंटेशन मेल करायचं. ओके. कायम लक्षात ठेवा, व्यवसायाचा उद्देश हा टॉप लाईन सुधारणं हा नसतो, तर बॉटम लाईन सुधारणं हा असतो. कारण व्यवसायाची विक्री वाढवणं हा व्यावसायिकाचा मूळ उद्देश नसतो, तर अधिक नफा कमवणं हा असतो. त्यामुळे टॉप लाईन हा चांगल्या बॉटम लाईनकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे बॉटम लाईन हेच कोणत्याही व्यवसायाचं अंतिम उद्दिष्ट असायला पाहिजे. पुढच्या महिन्यापासून प्रत्येकाने किती प्रॉफिट आला हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. येईल की नाही सांगा. सिंपल आहे. हे एक पान. आज तुम्ही कॉमर्सवाले जरी नसाल तरी तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने कळलंय की नाही तुम्ही मला सांगा. हे शिकण्यासाठी अनिल लांबा म्हणून जे फिनान्स फॉर नॉन फायनान्स आहे, ही 1 दिवसाची 60,000 रुपयाची कार्यशाळा मी केलेली आहे. 1 दिवसाला 60,000 इंटरनेटवर टाका अनिल लांबा पुणे म्हणून टाका. अनिल लांबा सर एक जे एशियन पेंट्स, पिडिलाइट, फेविकॉल या कंपन्यांमध्ये जेव्हा सेमिनार घेतात, तेव्हा एका दिवसाला 65 लाख रुपये घेतात. बरोबर? हे 60,000 रुपये घेऊन शिकलेलं आहे, आज तुम्हाला देतोय. त्यामुळे हे फ्री नाही मित्रांनो. बरोबर? ही तळमळ आहे मराठा उद्योजक सारथीची, की माझ्या मराठा बांधवाला आज जो आम्हाला प्रॉब्लेम झाला, आम्हाला सांगणारं कोण नव्हतं, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? मला सगळ्यांकडून ऐकायचं. अजय सर येतायत आन्सर? बरोबर? आणि कधी पण प्रॉब्लेम मध्ये आलात ना मित्रांनो, फक्त एवढंच करायचं बघा. कधी प्रॉब्लेम मध्ये आलात ना, पहिलं हे काढायचं, की माझं कुठे चुकतंय? एक्सपेन्सेस किती, इन्कम किती, बॅलन्स शीट किती आहे? बरोबर? बसा ना काढून, कागद, पेन घेऊन बसा. महिन्यातून एकदा किती जण बसतात कागद आणि पेन घेऊन? खारघरमध्ये बरिस्ता किती जणांना माहितीये? बरिस्ता खारघरमध्ये? तिथे जाऊन मी बसतो. हे माझं 3 वर्ष गेले 3 वर्ष झाले हे करतोय मी.
2018 पासून महिन्यातून एक दिवस जातो, तिथेच बसतो, दिवसभर बसतो शांतपणे, कोणी येत नाही तिथे. बरोबर? तर हे काढणं गरजेचं आहे. तर पुढे पुढे जातो, थोडं फास्ट जातो. बघा, इन्कम आणि लायबिलिटीज मध्ये साम्य काय असतं बघा. आयफर इन्व्हेस्टमेंट ह्या माझ्या कंपनीला 80,000 रुपये आले. एक गोल्डन उद्योग नीती या कंपनीकडून 80,000 रुपये आले ऍडवायझरी फीज. रिसिव्ड रुपीज 12 लाख रुपीज. आणि त्याचबरोबर गोल्डन उद्योग नीतीकडून मी 1,20,000 रुपये घेतले. 80,000 रुपये त्यांनी मला फीस दिली. गोल्डन उद्योग नीतीचे जे माझे मित्र आहेत, म्हणजे गोल्डन उद्योग नीती ही एक HR कंपनी आहे, ओके, जी काम करते बेलापूरमध्ये. तर त्याच्याकडून मी, माझा मित्र आहे, त्याला मी बोललो की समाधान, अरे 1,20,000 रुपये आहेत का? तो बोला आहेत ना महेश, तर जरा दे ना, मला शॉर्ट टर्म साठी पाहिजे. तर लक्षात घ्या, 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला आले इकडे. तर 80,000 रुपये माझा इन्कम आहे आणि 1,20,000 रुपये हे मला देणं आहे. बरोबर? अशी एंट्री आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे 80,000 हे इन्कम आहे आणि 1,20,000 हे लायबिलिटी आहे. पण आपण लिहितो काय, 2 लाख रुपये आले. म्हणजे इन्कम आणि लायबिलिटी मध्ये सांगितलं. आणि एक्सपेन्सेस आणि ऍसेट्स मध्ये काय तुम्हाला सांगतो. प्रगती ग्रुप म्हणून एक कंपनी आहे, हे मे 2017. सॅलरी 4 लाख रुपये त्यांनी सॅलरी पे केली. बरोबर? 4 लाख रुपये त्यांनी सॅलरी पे केली त्यांच्या स्टाफची. आणि त्याच वेळेला त्यांनी 12 लाख रुपयाची एक मशिनरी घेतली. तर प्रगती ग्रुपचे जे मालक आहेत ते बोलतात, अरे माझा 16 लाख रुपये खर्च झाला, 16 लाख रुपये खर्च झाला. लक्षात घ्या, 4 लाख रुपये खर्च झालाय, 12 लाख रुपये धंद्यामध्ये त्यांनी नवीन मशिनरी घेतली, कमर्शियल व्हेइकल घेतलाय, जो तुम्हाला पैसा कमवून देणार आहे. त्यामुळे तुम्हाला इन्कम आणि लायबिलिटी ह्यातला फरक कळायला पाहिजे. त्याचबरोबर एक्सपेन्सेस 4 लाख रुपये हा खर्च आहे, जो स्टाफचा पेमेंट केला. म्हणजे 12 लाख रुपयाची जर त्यांनी नवीन गाडी खरेदी केली प्रगती ग्रुपनी, तर तो त्यांची ऍसेट क्रिएट झाली. बरोबर? गोल्डन रूल लक्षात घ्या. 2 गोल्डन रूल सांगतो तुम्हाला जाता जाता. फर्स्ट गोल्डन रूल, ज्या व्यवसायामध्ये किंवा मालमत्तेमध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा जास्त परतावा मिळण्याची खात्री नसते, अशा व्यवसायामध्ये किंवा मालमत्तेमध्ये कधी गुंतवणूक करू नये. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय? जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10 लाख रुपये घेतले, त्याच्यावर मला 10% व्याज द्यायचं आहे, म्हणजे 1 लाख रुपये व्याज द्यायचं आहे, तर तुम्हाला धंद्यामध्ये नफा कमीत कमी 20,000 रुपये व्हायला पाहिजे. 20% व्हायला पाहिजे, जर तुम्हाला 10% लोन फेडायचे. बरोबर? खूप जणांना हेच माहिती नसतं, कॉस्ट ऑफ कॅपिटल किती आहे. सिंपल सांगतो, किंगफिशर एअरलाइन्स का बंद पडली? कोणी सांगू शकेल? का बंद पडली? तर सिंपल आहे, 2003 ला ही कंपनी चालू झाली, 2005 ला ऑपरेशन चालू झालं, 2008 ला इंटरनॅशनल ऑपरेशन चालू झालं. तर कंपनी पहिल्या दिवसापासून लॉस मध्ये होती आणि हा बिझनेस त्याला येत नव्हता. आणि चांगला किंगफिशर वाईन्स मधून, युनायटेड ब्रुवरीज मधून जो प्रॉफिट येत होता, तो व्यक्ती हा विजय मल्ल्या स्वतःच्या हट्टापायी त्यांनी हा बिझनेस चालू केला होता किंगफिशर एअरलाइन्सचा. आणि तिथे पहिलं म्हणजे 90% ऑपरेशन कॉस्ट जात होती. बरोबर? प्रॉफिट मध्येच नव्हता, तरी पण ऍक्वायझिशन घेतलं, एअर डेक्कन विकत घेतली. डेप्रिशिएशन, रुपयाचं अवमूल्यन झालं. लॉंग टर्म स्ट्रॅटेजी नव्हती कंपनीकडे आणि कंपनीकडे अनप्रॉफिटेबल रूट. विजय मल्ल्याचे खूप सारे राजकीय मित्र, त्यामुळे मुंबई टू कोल्हापूर, मुंबई टू नाशिक आज चालू केलं तर आज प्रॉफिट मध्ये चालतात. लोकांचा आज खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे. तर किंगफिशर एअरलाइन्स बंद पडण्यामागे सर्वात मोठं होतं कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. बरोबर? त्याच्या विरोधात इंडिगो आली आणि इंडिगोनी पूर्ण एअरलाइन्सच्या विरोधात केलं. इंडिगोनी काय केलं? छोटी विमानं आणली. बरोबर? त्याचबरोबर इंडिगोचा सर्वात सक्सेस कुठे आहे तुम्हाला सांगतो. इंडिगोचं एक पण विमान मुंबई एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट, बेंगलोर एअरपोर्टला रात्री पार्क नसतं. मुंबई एअरपोर्टला एक विमान रात्री पार्क होत असेल तर त्याचं 3 लाख रुपये भाडं द्यावं लागतं. हेच जर कोल्हापूर एअरपोर्टला थांबवलं तर 40,000 भाडं द्यावं लागतं. इंडिगोचे सगळे विमान रात्री जर पार्क होत असतील तर हे छोट्या सिटीज मध्ये पार्क होतात. त्यामुळे इंडिगोचे स्वस्तात रेट देऊ शकतात. आणि एअरलाइन्स हा बिझनेस असा आहे की लोक बघतात की
मला स्वस्तात फ्लाईट कोण तिकीट काढून देते? लोक हे नाही बघत की कोणती एअरलाईन्स आहे. बरोबर? आपण जेव्हा तिकीट काढायला जातो, जेव्हा जी लोवेस्ट असते त्यामध्ये काढतो. कळलं? ह्यामुळे किंगफिशर एअरलाईन्स बंद पडली. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून फास्ट जातो. त्यामुळे लोन किती होतं? कंपनीची ऍसेट होती 3,000 करोडची आणि लोन किती होतं? 7,000 करोड. कसं टिकणार? बरोबर? त्याचबरोबर टोटल गोल्डन म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल कधीही कमी असायला पाहिजे. बरोबर? त्यानंतर दुसरा गोल्डन रूल, गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा देण्याआधी मिळण्याची शक्यता असेल तरच अशा ठिकाणी गुंतवणूक करा. म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. जर समजा महेश चव्हाणनी पैसे घेतले किरण भोसले सरांकडून आणि किरण भोसले सरांना मी बोललो 30 दिवसानंतर पैसे देतो. तर मला अशाच ठिकाणी बिझनेसमध्ये पैसा लावायचा आहे, की जिकडे मला कमीत कमी 15 दिवसात पैसे रिटर्न येणार आहेत. फायनान्स मॅनेजमेंटचा हा रूल आहे. जे कोणी आज तुम्ही पैसे उचलत असाल मार्केटमधून, तर तुम्हाला माहिती पाहिजे तुमचे पैसे कधी रिटर्न येणार आहेत. नाहीतर काय होतं, तुम्हाला माहिती आहे 3 महिन्यांनी पैसे येणार आहेत आणि मी किरण भोसलेंना बोलतोय, "सर 30 दिवसात मी पैसे देणार." बरोबर? याच्यासाठी दुसरा हा गोल्डन रूल आहे आणि ह्याचं सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. सुभिक्षा स्टोअर किती जणांना माहिती आहे? माहिती आहे सुभिक्षा स्टोअर? फ्युचर ग्रुपच्या लेवलला ह्यांच्या ब्रांचेस होत होत्या, छोट्या ब्रांचेस होत्या. बचत जे डिमांड आज करताय ना, ते सुभिक्षा स्टोअरनी चालू केलं होतं. सुभिक्षाचं फेल्युअर काय होतं तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये लार्जेस्ट म्हणजे सुभिक्षा काय सांगतो, लार्जेस्ट रिटेल व्हॅल्यू चेन इन इंडिया 1600 आउटलेट होते. कधी 1997 ला चालू झालं होतं. काही जण बिझनेसमध्ये ना फास्ट एक्सपान्शन करतात. 150 स्टोअर सप्टेंबर 2006 ला एका महिन्यामध्ये 150 स्टोअर झाले होते. सप्टेंबर 2008 ला 1600 स्टोअर म्हणजे 24 महिन्यामध्ये स्टोअर किती झाले बघा. 1450 स्टोअर 2 वर्षात उभे केले. कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली होती? विप्रोचे अजित प्रेमजी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, बरोबर? 5.5 लाख रुपयांनी चालू झालेली कंपनी टर्नओव्हर होता 2008 ला 2,475 करोड. बघा 1600 स्टोअर असे झाले होते. एक्सपान्शन टाइमलाईन आहे. रॅपिड आणि कशामुळे कंपनी प्रॉब्लेम मध्ये आली? रॅपिड एक्सपान्शन वाया डेट कॅपिटल म्हणजे लोन घेऊन. त्यामुळे धंद्यामध्ये ओव्हर एक्सपान्शन पण लोन काढून करू नका. बरोबर? तुम्हाला जर माहिती नाही पैसे कधी येणार आणि लोन काढून ओव्हर रिस्क घेऊ नका. आत्ताच्या धंद्याची एकच रीत आहे टिचून राहणं. धंद्यामध्ये क्रीजवर उभा राहणं महत्वाचं आहे आणि याचं सिंपल उदाहरण सचिन तेंडुलकर. 1990 पासून आपण बघत होतो 2011 उजडायला लागलं वर्ल्ड कप हातात घ्यायला. बरोबर? पण त्यांनी जर क्रीज सोडली असती तर कधीच बाहेर गेला असता. तर झालं असतं काय शक्य? आपल्याला व्यवसायात सचिन तेंडुलकर व्हायचंय. त्याला 100 सेंचुरी मारायला काय एका लाईनीत नाही मारल्या. 3-3 वर्षाचा बॅड पॅच होता. बरोबर? त्यामुळे घाई न करता टिचून राहायचं. फॅमिलीचा खर्च आणि बिझनेसचा खर्च या दोन गोष्टी जरी पहिले 4-5 वर्षात झालं ना तरी चालेल. ओके? एक्सपांडिंग द नंबर ऑफ स्टोअर्स रॅपिडली म्हणजे त्याचं टार्गेट एकच होतं की 10,000 स्टोअर करणं. सिस्टम नव्हती बिझनेसमध्ये. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन आलं. लॅक ऑफ स्ट्रॉंग म्हणजे मेडिसिन ठेवायचे की नाही ठेवायचे याच्यावर गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला. एचआर पॉलिसी नव्हत्या. स्टाफ फक्त फटाफट एक्सपान्शन करायचं म्हणून स्टाफ हे केलं. स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आलं. स्पर्धा आली आणि ओव्हर कॉन्फिडन्स अँड अग्रेसिव्हनेस. बरोबर? त्यामुळे लर्निंग आउटकम आहे की नेव्हर टू बी अग्रेसिव्ह विथ युअर एक्सपान्शन अँड ग्रोथ प्लॅन अनलेस यू हॅव इनफ फायनान्सेस. पहिला ना एक बिझनेस मॉडेल एवढं जबरदस्त करा ना, एक ब्रांच तुमची जबरदस्त झाली पाहिजे. बरोबर? आज तुम्हाला वाटतं मॅकडॉनल्ड एवढ्या ह्याच्यामध्ये कशाला घाई करताय? आज खूप जण डायरेक्ट येतात आणि स्वतःच्या 100 फ्रँचायझी करायच्यात. अरे एक व्यवस्थित करा. आज येवले असाच नाही बनत. आज बघा लॉकडाऊन मध्ये सगळे बंद पडले तरी येवले चालू आहे. बरोबर? त्यामुळे डेब्ट कॅपिटल टू प्रॉफिटेबल इज द मोस्ट रिस्की सोर्स ऑफ फायनान्स. बरोबर? ह्याच्यासाठी आज जर तुम्हाला काही करायचंय तर पहिली गोष्ट जर सर्वात इम्पॉर्टंट आजच्या कार्यशाळेमध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ही गोष्ट बरोबर तर एकच आहे 8:50 झालेले आहेत
तर उद्याच्या याच्यामध्ये आजचं कसं वाटलं ते मला सांगा पहिलं. हे 2 तर आहेत. मी तुम्हाला पीपीटी शेअर करणार आहे. बरोबर? आजचं कसं वाटलं? 1 मिनिट. बरोबर? तर एकच आहे, की आज संध्याकाळी रात्री आजचा होमवर्क एकच आहे, की तुम्हाला पहिलं तुमचं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट काढायची. खर्च काढा, घरचा खर्च काढा, सगळं काढा इकडे. कारण आज जर हे तुम्ही नाही काढत आहे ना मित्रांनो, बघा जे काही आपण शिकतो ना, ते 48 तास डोक्यात राहतं. किती? 48 तास. आणि त्यात उद्या तुम्ही किरण सरांना ऐकणार आहे. किरण सरांची तर उद्या तुमचं जे इन्कम टॅक्स बद्दल तुमच्या सीएने पण सांगितलं नसेल, बरोबर? त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर? तर ह्याच्यासाठी आज किती जणांना आज संध्याकाळी रात्री हे झाल्याशिवाय बघूया मला आज बघायचं रात्री 12 वाजेपर्यंत कोण मला स्वतःचा खर्च ओबड-धोबड कसा पण असू द्या. सरांना काय वाटेल मला येतच नाही वगैरे, वगैरे ही त्याच्यासाठीच कार्यशाळा आहे. बरोबर? जसं काय ते बोलतात ना, जब जागो तब सवेरा मित्रांनो. जब जागो सब सवेरा. जेव्हा मला कळालं त्या दिवसापासून मी इम्प्लिमेंट करतो. बरोबर? त्यासाठी आज आम्हाला पण शिकवायला कोणतरी असाच महेश चव्हाण आला होता, कोणतरी आलं होतं त्यामुळे आम्ही शिकलो. बरोबर? हे तुमच्यासाठी देतोय आणि तुम्हाला आज हे करायचंय. उद्या किरण सर येतील. किरण सर उद्या बरोबर 7 वाजता चालू करतील. मराठा उद्योजक सारथीचा आपला प्रोग्राम 26 तारखेला येणार आहे. जे कोणी बाहेर असतील, ओके. जे कोणी बाहेर असतील, जे आज खूप मुंबईच्या बाहेरून पण पुण्यामधून अटेंड करतायत, इस्लामपूरमधून अटेंड करतायत, कोल्हापूरमधून अटेंड करतायत, परत कोकणामधून अटेंड करतायत. बरोबर? तर ह्या प्रत्येकाचं सगळ्यांचे आभार तुमच्या सगळ्यांचे आणि उद्या पण आज जवळपास किती जण आहेत इथे? 97 जबरदस्त 188 रजिस्ट्रेशन झाले होते आणि 50% रेशो असतो. तुमच्या 97 जणांचं आणि जे 103 जण झाले सगळ्यांचे आभार आणि कसं वाटलं सेशन? ग्रुपमध्ये कृपया करून 2 लाईन शेअर करा. आज ग्रुपमध्ये शेअर करायचंय कारण जे जॉइन नाही झाले आहेत ना, त्यांना मला प्रत्येकाचं आज फीडबॅक हवाय. कारण बघा आमच्यासाठी मोटिव्हेशन म्हणजे तुमचे 4 शब्द आहेत. बरोबर? उद्या किरण सर इन्कम टॅक्स स्टेटमेंट कशा पद्धतीने असायला पाहिजे. बघा मित्रांनो, हे आपल्या मराठा समाजासाठी आपण देतो. ह्याच्यामध्ये कुठचाही स्वार्थ नाहीये. बरोबर? आज तुमच्यासारख्या मित्र परिवारामुळे आज आम्ही 14 वर्ष झाले व्यवसाय करतोय. आज 2200 लोकांना सर्व्हिस देतो. बरोबर? असंच आपल्याला एकमेकाला आज तुमच्याकडे कोणतं तरी नॉलेज असेल जे तुम्ही मला शेअर कराल, अशाच पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. ओके. तर येस, ग्रुपची सेटिंग चेंज होईल. कृपया करून कोणीही मार्केटिंगचे मेसेज वगैरे टाकायचे नाहीयेत ग्रुपवर. फक्त कार्यशाळेबद्दलच असतील. मार्केटिंगचे जर मेसेज कोणी टाकले, एकदा कार्यशाळा झाली, तुम्हाला देणार आहे मार्केटिंगचे ग्रुप आपला ओपन होईल तेव्हा. पण आता फक्त आणि फक्त आजची कार्यशाळा कशी झाली, हे जे 97 जण आहेत, माझ्याकडे रजिस्ट्रेशनचा रेकॉर्ड आहे. मी प्रत्येकाला नाहीतर मी तुम्हाला टेक्स्ट करेन, पण मला आजचा फीडबॅक तुम्हाला पाहिजे. बरोबर? थँक्स अ लॉट आणि मराठा उद्योजक सारथी यातर्फे पुढच्या महिन्यात पण कार्यशाळा होणार आहेत. दर महिन्याचे 2 दिवस काढून ठेवा. किती जण 2 दिवस काढणार आहेत? दर महिन्याचे 2 दिवस. कोण-कोण 2 दिवस द्यायचे आहेत. अशाच कार्यशाळा ब्रँडिंगवर, मार्केटिंगवर, सेल्स कसा करायचा आहे, सोशल मीडिया कसा हँडल करायचा आहे, Facebook पेज कसं असायला पाहिजे, सगळं. बरोबर? परत महिलांसाठी वेगळा प्रोग्राम होणार आहे. तुमच्या लहान मुलांसाठी वेगळा प्रोग्राम होणार आहे. वेगवेगळ्या विषयावर इन्शुरन्स कसा काढायचा अशा वेगवेगळ्या याच्यावर होणार आहे. परत आरोग्य कॅन्सरवर अवेअरनेस आपण करणार आहे. परत तुमचं आरोग्य कशा पद्धतीने असायला पाहिजे, असं 2 दिवस तुम्हाला द्यायचं आहे आणि उद्या अशाच पद्धतीने पॉवरफुल याला भेटूया 6:45 ला ऑनलाईन राहायचंय विथ फॅमिली सोबत. ओके. थँक्स अ लॉट. सेम सेशन परत कधी होणार नक्कीच सांगितलं जाईल ग्रुपवर कनेक्टेड राहा. पण एकच मी तुम्हाला अगेन सांगतोय, कोणतंही मार्केटिंग किंवा कोणताही मेसेज टाकायचा नाहीये. फक्त फीडबॅक तिथे टाकायचा. आजचं सेटिंग फक्त ओपन कर. ओके. थँक यू. उद्या भेटूया 6:45 इन्कम टॅक्स बद्दल सर्व काही आणि त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचं लोन कसं मिळवायचंय ह्याच्याबद्दल आतापर्यंत किरण सरांनी 150 पेक्षा जास्त उद्योजकांना अण्णासाहेब आर्थिक महामंडळातर्फे लोन मिळवून दिलेलं आहे. तेच कशा पद्धतीने कागदपत्र कोणती असायला पाहिजे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. ओके. थँक यू. थँक्स अ लॉट सगळ्यांचे. मनापासून आभार.